मध्ये बघायला मिळेल. कोण असेल या टॉप 16 मध्ये जाणारा संघ? प्रेक्षकांची अस्वस्थता या ठिकाणी वाढीस लागली आहे. प्रेक्षक या ठिकाणी आम्हाशी जोडलेत. चलूया मॅचला आता या ठिकाणी सुरुवात करू. 6व्या पर्वातील आजच्या रात्रीतला शेवटचा बिग बॅटल युद्धभूमीवर सिद्धिविनायकाच्या मैदानावर 2 संघ तयार आणि त्यांचे सर्व सहकारी खेळाडू तयार. चलूया आपण मुख्य अतिथी कक्षातून कॉम्बॉक्सच्या दिशेनं ज्या ठिकाणी आपल्याला एक आवाज ऐकायला मिळेल रोशन पाटील तारा यांचा. धन्यवाद आतिशी पाटील आणि त्याचबरोबर मॅक्स सर, तुमचं मनापासून आभार. चांगलं कॉन्ट्रीब्युशन या स्पर्धेला आपण गेले 5 दिवस देत आहे, त्याबद्दल आपलं पुन्हा एकदा मनापासून आभार आणि पुढील वाटचालीसाठी आपल्याला खूप साऱ्या शुभेच्छा. रोहिंजन गावचे समालोचक आहेत आणि पेशाने शिक्षक आहेत आणि त्याचबरोबर समालोचन क्षेत्राची प्रचंड आवड असणारे एक उद्योजक देखील आहेत. सर्व गुण संपन्न मॅक्स सर मच्छिंद्र पाटील सरांचा आवाज तुम्ही गेले 5 दिवस रात्र ऐकताय. त्यांचं पुन्हा एकदा स्वागत. नक्कीच पुढच्या इनिंगमध्ये आग लावण्यासाठी नक्कीच ते येतील, कारण चेसिंगमध्ये जेव्हा संघ असो तेव्हा त्यांचं समालोचन हे देखील नेहमी चर्चेचा विषय बनलेला असतो. आमचा कॉम बॉक्स कॉमेंट्री बॉक्स तुम्ही पाहताय, ज्या ठिकाणी आमचे उत्कृष्ट स्कोरर कांचन पालकर सर आहेत, जे केव्हाही ग्रामपंचायतचे उपसरपंच आहेत. त्यांच्यापुढे आमचे मित्र निकेश राऊत, जे कर्जतवरून आहेत. आमच्या बाजूला आमचे संपूर्ण टेक्निकल टीम, त्यांचं विशेष कौतुक डीजे ऑपरेटर आणि स्वतः मॅक्स सर आणि मी स्वतः रोशन पाटील तारा आपणा सर्वांचं या ठिकाणी स्वागत करतोय. हा संपूर्ण आमचा कॉम बॉक्स कॅमेरामन, तुमचंही मनापासून आम्ही या ठिकाणी आभार व्यक्त करतोय, कारण कॅमेरामनचं देखील एक निकनेम आहे आणि त्यांचं विशेष आम्ही या ठिकाणी आभार व्यक्त करतोय. आजच्या रात्रीमधला शेवटचा डिसायडर मॅच. आज संपूर्ण कॉम्बॉक्स कर प्रत्येकाचं योगदान फार महत्वाचं आहे आणि सलामीवीर खेळाडू मैदानामध्ये आलेत. नावागावचा सुपरस्टार मनीष घरत हातोडा त्या ठिकाणी स्ट्रायकिंग एंडला, तर एका बाजूला प्रथमेश म्हात्रे पिट्टूला आपण पाहता नॉन स्ट्रायकिंग एंडला. बॉलिंग मार्कवरती कर्जत संघाचा संघनायक सरसेनापती साहिल लोंगले, मॅन फ्रॉम कर्जत उमरोलीचा हा खेळाडू मिस्टर ISPL रिटर्न. त्यांना आपण पाहता बॉलिंग ट्रॅकवरती पहिल्या पॉवर प्लेच्या षटकामध्ये तो सज्ज झालाय, पहिलं षटक घेऊन आलाय. अगदी पावलेन एंड कडून समोर मनीषला आपण पाहू शकाल. हा देखील सामना नॉकआउटचा आहे. डिसायडर जो जिंकेल तो मात्र टॉप 16 मध्ये पोहोचेल. स्टेप आउट झाले होते, लेन बॉल टप्पा पडला, हलकासा कट झाला, डीप राहिला आणि इथे आपण पाहिला पहिलाच बॉल डॉट. महेश दादा कडू माजी सरपंच, A1 सरपंच म्हणून ज्यांच्याकडे आदरानं पाहिलं जातं. मगाशी आतिश यांनी सांगितलं, कारण त्यांच्या माध्यमातून सातत्याने सोनारी नगरीमध्ये माजी सरपंच ट्रॉफीचं दमदार आयोजन आणि खास आकर्षण सिल्वर ट्रॉफी, चांदीची ट्रॉफी ही नेहमी चर्चेमध्ये राहिली आणि याही स्पर्धेमध्ये चांदीची ट्रॉफी मिळेल. मिड ऑफला संधी आहे. शुभम लोण्याचा गोवा सोडला करता या क्षेत्ररक्षकाने. झेल व्हायला हवा होता, मिड ऑफला संधी निर्माण झाली होती आणि इथे मात्र फलंदाजाला जीवनदान. क्रिकेटच्या काळामध्ये फलंदाजाला जीवनदान म्हणजे एक वरदान असं, ते मिळालं या ठिकाणी मनीषला. थोडं चेहऱ्यावरती हसू आहे प्रत्येक खेळाडूच्या. बघा त्या ठिकाणी शुभम गोडविंदे तोही तयार होता मिड ऑफला. एका बाजूला मिड ऑनला अभि देवगरीला पाहता कडावचा आणखीन एक चांगला खेळाडू आमचे परम मित्र त्या ठिकाणी फिल्डिंग करत असताना चांगली फील्ड पोझिशन तुम्हाला पाहायला मिळेल. या 30 सर्कलच्या आतमध्ये 9 क्षेत्ररक्षक, त्याचबरोबरने 2 क्षेत्ररक्षक 30 सर्कलच्या बाहेर. डीप एक्स्ट्रा कव्हर, डीप मिड विकेटला आपण पाहता शॉर्ट स्क्वेअर लेग, शॉर्ट फाईन लेग, शॉर्ट थर्ड मॅन, शॉर्ट बॅकवर्ड पॉईंट, शॉर्ट कव्हर, अशी फिल्डिंगची व्यूहरचना. स्टेप आउट झाले पिन्ना मिड ऑफला. यावेळेला मात्र चुकी नाहीये. परत एकदा संधी मनीष तुला आम्ही देणार नाही आहोत हे सांगतो शुभम. आणि काय झेल टिपलाय, हवेमध्ये फ्लाय झाले शुभम गोडविंदे आणि त्यानंतर हा झेल कॅरी करत असताना. क्रिकेटच्या खेळामध्ये या गोष्टी सातत्याने पाहिल्या. कधी कधी सोप्या झेल सुटल्या जातात आणि अतिशय हार्ड झेल अगदी सहजगत्या टिपल्या जातात. बघा पुन्हा एकदा अगदी समोर मंचासमोर हा झेल टिपला शुभमने. अप्रतिम विकेट मिळाला फिल्डिंग करताना कर्जत टीमला. याच दरम्यान आपण अतिथी कक्षामध्ये पाहतोय सन्माननीय बोकडविरा गावाचे उद्योजक आदरणीय श्री शेखर दादा पाटील सरांचं या ठिकाणी शुभागमन झालंय. त्यांच्या समेत आपण पाहतोय रायगड लेदरबॉल क्रिकेटमध्ये सर्वाधिक काळ ज्यानं लेदरबॉल समेत आपला क्रिकेटचं करिअर सांभाळलं, रायगड संघाचं नेतृत्व देखील केलं, असे जितू दादा नाईक यांचं देखील या ठिकाणी शुभागमन झालेलं आहे. रायगड प्रीमियर लीगच्या 6व्या पर्वामध्ये महेश कुडू मित्र मंडळ परिवाराच्या वतीनं तुमचं आपण मनापासून स्वागत करत आहोत. शेखरजी पाटील जे बोकडविराचे आहेत, स्वतः चांगले नाईट स्पर्धेचे आयोजक देखील आहेत. तर त्यांच्या बरोबरने जितूदादा नाईक, वन ऑफ द लिजन, एक उत्तम दर्जाचे लेदर क्रिकेटर, त्यांना आपण ऑन स्क्रीन पाहताय. 3ऱ्या क्रमांकावरती मैदानाकडे चाललेत अक्षय पवार, जो नेहमी करतो गोलंदाजांवरती पलटवार. तो खेळाडू 3ऱ्या क्रमांकावरती आलाय. टीमची धावसंख्या सध्या धावफलकावरती काहीच नाहीये. 1 विकेट मिळाला. गोल्डन डकचा शिकार झाला मनीष.
शून्याचा भोपलाही न फोडता हा खेळाडू मैदानाच्या बाहेर गेला क्रुशल मुवमेंटला. ज्या ठिकाणी हा सामना देखील आपण जर पाहिला तर डू ऑर डाय, करो या मरो, डिसायडर मॅच सध्या मैदानामध्ये आपण रंगताना पाहत आहे. उत्तम असं खरं तर टेलिकास्ट स्पर्धेचं लॉफ केला बॉलला, ब्लॅकच्या स्लॉट मध्ये आलाय. छोटे कच्चा खेळाडू, छोटा पॅक बडा धमाका, मिला मौका और जडा छक्का. लॉंगांच्या बाहेर हवा के साथ साथ घटा के संग संग षटकार. फोटोजेनिक शॉट होता. फोटोकडे कधी फटक्याकडे पाहतच बसला. फोटो काढावा असा फटका होता अक्षयचा. मोमेंटम देऊन जाणारा हा फटका. कारगरवरून महेश पाटील आमचे परममित्र या स्पर्धेचा आनंद घेत आहेत, त्यांचं मनपूर्वक स्वागत. आज प्रत्येक जण घरी आपल्या बसून मात्र या स्पर्धेचा आनंद घेतोय. त्या सर्व व्ह्युअर्सचं आपण करूया सहर्ष स्वागत. वन्स अगेन थोडी लेंथ मागे घेतली, मागचा बॉल स्लॉटमध्ये टाकला. यावेळेला कमी गतीचा बॉल फलंदाजाला बीट करत असताना विकेट किपरकडे निघाला डॉट. निर्धाव चेंडू आपण पाहता त्या ठिकाणी साहिल लोंगले या खेळाडूच्या माध्यमातून. आजचा दिवस खास आहे, मराठी नवीन वर्ष आणि नवीन वर्षामध्ये आपण सध्या आहोत, त्यामुळे सातत्याने मराठी भाषेला प्राधान्य आज कॉमेंट्री बॉक्सने देखील दिलंय. सर्व आमचे दिग्गज समालोचक मॅक्स सर, एका बाजूला आमचे प्रवीण दुगाडे सर, आमचे मार्गदर्शक नितेशजी भोईर असेल, आतिशजी पाटील, त्यांना आपण ऐकताय. प्रत्येकाचं योगदान. हॅमर्ड एक्सा कव्हरला इनसाइड आउट. अक्षय पवारचा हा फेवरेट स्ट्रोक आहे. स्लॉट मध्ये दिला बॉल, स्लाइडली आउट द ऑफ स्टंप, एक्सा कव्हरच्या बाहेर लांब लचक षटकार. पहिल्या ओव्हरचा खेळ संपत असताना बॅटिंग करणाऱ्या दिघोडे संघाची धावसंख्या धाव फलकावरती 1 गडी बाद 12. अक्षय पवारच्या बॅटमधून. खरं तर अक्षय पवार यांचे मोठे बंधुराज किरण पवार, जे सध्या खऱ्या धर्मामध्ये वीर मराठा जोहे या संघाचे कॅप्टन आहेत आणि बरोबर 23 मार्चला त्यांचा सामना आहे. त्यामुळे तेही सामन्याचा आनंद मला वाटतं घेतात. त्या ठिकाणी त्यांनाही विनंती असेल या मंचावरती आपलं स्वागत. ज्याने खरं तर या ठिकाणी आपण पाहिला पुणे संघाच्या अगेन्स्ट दमदार कामगिरी केली होती. जवळजवळ 40+ इनिंग साकारत असताना तो खेळाडू सामनावीर राहिला किरण पवार. त्यालाही आपण पाहता सामन्याचा आनंद घेत असताना आक्रमक खेळाडू 43 रनची एक स्फोटक इनिंग किरण पवारच्या माध्यमातून पाहिल्याने आमच्या संघाचा संघनायक देखील आहे. त्यामुळे किरण पवार तुमचंही स्वागत. आणि उद्या मला वाटतं प्रॅक्टिस मॅच त्यांची असेल कदाचित, त्याबद्दल त्यांनाही देऊया शुभेच्छा. सेकंड ओव्हर आणि सेकंड ओव्हरसाठी बॉलिंग मार्कमध्ये फार रन येतील. त्या ठिकाणी सेकंड ओव्हरसाठी गोलंदाज गणेश घारे हा खेळाडू, उमरुलीचाच खेळाडू हा गणेश घारे. एकाच संघातील हे खेळाडू मैदानामध्ये आहेत. खरं तर साहिल, हर्षल, गणेश यांना आपण नेहमी सातत्याने पाहिलं. कर्जत परिसरातील खतर ग्रामीणमधील काही तुरळक संघ, ज्यामध्ये कडाव संघाचा मी उल्लेख करेल. उमरोली संघ हा सातत्याने पनवेल, उरण, पेन, खालापूर परिसरामध्ये नेहमी सहभागी होत असतो. त्यामधला हा संघ आपण पाहताय. उमरोलीचे हे 2 खेळाडू गणेश घारे बॉलिंग मार्कमध्ये समोर, प्रथमेश मात्रे कॅप्टन. पहिला बॉल गुडघा वाकवत ऑन साइडला स्लॉग इट. क्या बात आहे. मोठा गॅप शोधत असताना भव्य स्वागत केलं गणेश घारेचं कॅप्टन प्रथमेश म्हात्रेच्या बॅटमधून. हा खणखणीत चौकार. काल खरं तर आपण पाहिला विश्वजित ठाकूर यांचा संघ देखील सुपर 16 मध्ये क्वालिफाय झालाय परवाच्या दिवस रात्रीमध्ये. आणि खरं तर 6 पर्वामधून तब्बल चौथ्यांदा कॅप्टन म्हणून त्याने संघाला सुपर 16 मध्ये क्वालिफाय केलं. 3 वेळा वीर मराठा जोहे संघाला त्याने क्वालिफाय करून दिलं होतं आणि काल देखील त्याचा संघ क्वालिफाय झाला. त्यालाही शुभेच्छा आपण देऊया. प्रत्येक संघ आहेत आणि प्रत्येक संघाचे कॅप्टन फुल लेंथ. आता मात्र वेगावरती स्वार झाले. सबमरीन अनइव्हन बाउन्स पाहायला मिळाला या बॉलमध्ये. टप्पा पडल्यानंतर अपेक्षित बाउन्स त्या ठिकाणी प्रथमेशला मिळालेला नाहीये. त्यामुळे चेंडूने बॅटचा संपर्क नसल्या कारणाने हा डॉट बॉल त्या ठिकाणी पाहायला मिळाला. कंचन पालकर सर या इनिंगचा आपण एकंदरीत विचार केला तर सिंगल डबल आतापर्यंत नाही आहेत. 2 षटकार 1 चौकार म्हणजे खाईल तर तुपाशी नाही तर उपाशी, मारेल तर षटकार चौकारच. आता पुढे आले होते, स्टेप आउटचा प्रयत्न होता आणि यावेळेला मात्र पहिली सिंगल या डावामध्ये येताना पाहायला मिळाली. 17 धावा सध्या स्कोर कार्ड वरती लागताना पाहायला मिळतील. चांगले खेळाडू आहेत दोघेही, अतिशय स्फोटक आहेत. दोघांकडे ग्रामीण गट आणि खुल्या गटाचा प्रचंड मोठा अनुभव आहे. एका बाजूला ISPLचा अनुभव असणारा प्रथमेश, त्याच्यासोबत प्रतिस्पर्धी संघाचा कॅप्टन
साहिल देखील तितकाच ताकदीचा खेळाडू आहे. त्यामुळे चांगलं बॅटल तुम्हाला या लढतीमध्ये नक्कीच पाहायला मिळेल. जो जिंकेल तो मात्र आजच्या लॉट मधला आजच्या दिवसातला सेकंड टॉपर राहील. याही वेळेला प्रॉपर बॅटला बॉल लागलेला नाही. रुबी कट, चायना कट, लेमन कट पाहायला मिळाली. आतली कडा घेत असताना बॉल विकेट किपरच्या मागे निघाला, ज्या ठिकाणी सिंगल रन मिळेल. बॅटिंग करत असताना टीम जय माता दी दिगोडे रिबल्स या टीमला ज्या संघाचे पुरस्कर्ते आहेत मयूर शेठ गर्द एका बाजूला, ॲडव्होकेट सुशांत गर्द आणि दुसऱ्या बाजूला जो प्रतिस्पर्धी संघ आहे आमदार महेंद्र शेठ थोरवे फाउंडेशन कर्जत या टीमला आपण पाहत आहे. प्रसादजी थोरवे, राजेशजी मोडक आणि संपूर्ण त्यांचे सहकारी, त्यांचं विशेष आपण या ठिकाणी कौतुक करूया. फिंगर रोल आणि इथे मात्र डाऊन दी ग्राउंड, व्हॉट अ शॉट. बॅटला परफेक्ट मिडल आला आणि कडक शॉट पाहायला मिळाला. टक साऊंड ऐकला, बॉल चालला बाउंड्रीच्या पलीकडे, सीमा पार, षटकार. कमालीचा फटका होता कॅप्टन प्रथमेश म्हात्रे पिट्टू या खेळाडूचा, जो फुंडे गावाला नेहमी रिप्रेझेंट करत असतो ग्रामीण गटामध्ये. एका बाजूला आपण पाहताय खतर सावळेचा सुपरस्टार अक्षय पवार, बॉलिंग मार्कवरती कर्जत उमरोलीचा खेळाडू आहे. त्या ठिकाणी गणेश गारे, त्याच्यावरती आक्रमण. टीमची धावसंख्या सध्या धावफलकावरती आहे ती म्हणजे एक गडी बाद 24 धावा, 24 लॉस ऑफ 1, सेकंड ओव्हर इन प्रोग्रेस. दुसरं षटक मार्गस्थ असताना आणखीन एक अनऑर्थोडॉक्स टाईप हेलिकॉप्टर तोही चाललाय ब्लॅक स्क्रीनच्या बाहेर. इट्स आउट ऑफ दी बार. प्रथमेश म्हात्रेचा आणखीन एक ब्रँडेड षटकार. धावांची मोठी गुंतवणूक या मॅच मध्ये करायची आणि काय खेळतोय प्रथमेश. अप्रतिम फटके. मागचे दोन्ही फटके आपण जर पाहिले तर आजच्या रात्रीमधील सर्वात चांगले फटके पाहायला मिळाले प्रथमेश कडून. चांगली बॅटिंग करत असताना पण त्याला पाहिलं. 2 ओव्हरचा खेळ आपला मागच्या ओव्हरमध्ये 18 आल्या. पहिल्या ओव्हरमध्ये 2 षटकाराच्या मदतीने 12 होत्या. पॉवर प्लेमध्ये 2 षटका आपण जर पाहिली. सेकंड पॉवर प्ले देखील कंप्लीट झालाय आणि आतापर्यंत 30 स्कोर कार्ड वरती 15.00च्या सरासरीने कर्जत संघाकडून मागच्या सामन्यामध्ये अनिकेत मोकल हा खेळाडू सामनावीर राहिला होता. त्याने चमकदार कामगिरी त्या लढतीमध्ये केली होती. ऑन स्क्रीन आपण सध्या पाहत आहे अक्षय पवार या खेळाडूला. सातत्याने चांगला परफॉर्मन्स देणारा हा खेळाडू अक्षय पवार, जो नेहमी करतो गोलंदाजांमध्ये पलटवार असा हा खेळाडू. फुल टॉस बॉल, आ बैल मुझे मार. खराब लाईन वरती टाकलेला हा चेंडू फुल टॉस वरती फुल टोल वसूल करणारा अक्षयचा धमाका, षटकार. षटकार आपण त्या ठिकाणी पाहायला मिळाला. डोळ्यांच्या सेफ्टीसाठी पण पहिला आय गार्ड घातलेले आहेत, ते महत्वाचे आहेत. कारण आजकाल डोळे म्हटलं की अतिशय नाजूक आणि त्याला दुखापत होऊ नये यासाठी मात्र प्रिकॉशन घेतली खेळाडूंनी. दोघेही अगदी त्याच पद्धतीचे खेळाडू आहेत. स्विंग अँड मिस, क्या बात आहे. फुटवर्क नाहीये. मोबाईलमध्ये नेटवर्क आणि क्रिकेटमध्ये फुटवर्क हा नेहमी गरजेचा असतो आणि यावेळेला फुटवर्क नसताना मात्र त्या ठिकाणी डॉट बॉल पाहायला मिळाला. सेफ्टी गॉगल नक्कीच आहेत त्या ठिकाणी खेळाडूंसाठी. दुखापत होऊ नये यासाठी मात्र वापरल्या जातात. किरण पवारला आपण पाहिलं, एकदा त्याला दुखापत झाली त्यानंतर त्याने त्या गोष्टीची सुरुवात केली. बरेचसे खेळाडू आजकाल आपण सर्रास या गोष्टीचा वापर करतात. सुरुवातीला ऋषी नाईकला पाहिलं, फ्लिक केलाय बॉल, व्हॉट अ शॉट, क्या बात आहे. ISPL मध्ये हा 9वा असता इतका लांब मारलाय. किती लांब गेलाय. अवकाशाला गवसणी घालत असताना अक्षय पवारचा पलटवार आणि सरळ केला वार बाउंड्रीच्या बाहेर, षटकार.
काय ताकद होती या फटक्यामध्ये. क्रिकेटचा खेळ हा आपण जर पाहिला, हा पैलवानांचा खेळ नाहीये. क्रिकेटचा खेळ ज्यांचा आहे, ज्यांच्याकडे ताकद आहे, टेक्निक आहे, ज्यांच्याकडे टायमिंग आहे, मनगटामध्ये जे कदर नजर आहे, नजाकत आहे, त्या खेळाडूंचा हा खेळ आहे. आणि बघा अगदी स्लिम फिट अक्षय पवार आणि त्याने फटका किती लांब मारला. सोनाली गावामध्ये जणू काय पोहोचला हा बॉल, इतका लांब मारला. आक्रमक फटका आपण त्या ठिकाणी पाहिला. आणि आता नवीन बॉलची पूर्तता केली जाईल. सिक्सर से बडा कोई नाही. सिक्सर सुप्रीमोचा चेंडू वापरतो आपण या स्पर्धेमध्ये. रायगड प्रीमियर लीगच्या प्रत्येक सीझनमध्ये केतन शेट यांचा हे ब्रँड सध्या आपण पाहिलं. ॲडव्हान्स टेक्नॉलॉजी आहे, त्यामुळे अतिरिक्त बाउन्स प्रत्येक बॉलला दिलाय. मग नेव्ही असेल, 70-70 असेल, सिक्सर सुप्रीमो, बात ही कुछ न्यारी इस गेंद की. आणि खूप चांगला हा चेंडू मात्र या ठिकाणी फलंदाजांना गोलंदाजांना ॲडव्हान्टेज देत असताना पाहायला मिळाला. क्रीडांगणाची आउटफील्ड चांगली आहे. विकेट तर अतिशय सुंदर पाटा विकेट आहे, त्याचा पुरेपूर फायदा या ठिकाणी घेत असताना हे सर्व खेळाडू. या मला शरीरापासून दूर दबाव आता साहिल लोंगलेवरती, कारण त्यांनाही माहिती आहे त्यांच्या अगेन्स्ट अक्षयने मात्र जोरदार हिट मारलेला आहे. त्यांना थांबवायचं आहे, त्यांना रोखायचं आहे. जर का याच पद्धतीने खरं तर हा खेळाडू खेळत राहिला तर मोठी धावसंख्या या ठिकाणी येऊ शकते. आणि आतापर्यंत वाटचाल जी झाली आहे 2.3 चेंडूच्या समाप्तीनंतर एक गडी बाद 43 अशी धावसंख्या सध्या धावफलकावरती आहे. त्या ठिकाणी चांगली धावसंख्या उभारली पहिल्या सत्रामध्ये बॅटिंग करत असताना. प्रथमेच्या संघाने इथे देखील पिक केल्या बॉलला खेचून मारण्याचा प्रयत्न. मिड विकेटला फिल्डर आहे त्या ठिकाणी. एक धाव, क्विक थ्रो आपण पाहिला डीप मधून, चांगला थ्रो आला आणि त्या ठिकाणी सिंगल मेल एंड बदलला. विकेट हवाय, पार्टनरशिप फोडावी लागेल. पहिल्याच खेळाडू शून्यावरती बाद झाला. मनीष ज्याने मागच्या 2 सामन्यामध्ये हाहाकार माजवला होता, तो खेळाडू लवकर बाद झाला. त्यानंतर असं वाटलं दबाव क्रिएट होईल या टीमवरती. परंतु अजून या टीमकडे आपण जर पाहिलं, आयुष कोळी सारखा एक चांगला अष्टपैलू खेळाडू या टीममध्ये, अमित सारखा एक चांगला खेळाडू, केदार भोईर देखील आहे. त्यामुळे बॅटिंग ऑर्डर जर आपण जर पाहिली या ठिकाणी जय माता दी दिगोडे रिबेस संघाची तर मजबूत आहे. आणि त्यांना नेस्तनबूत करण्यासाठी तुम्हाला देखील आता गुणवत्ता सिद्ध करावी लागेल. बॉलिंग मधलं स्टँडर्ड तुम्हाला डेव्हलप करावं लागेल. फिल्डिंग तितकीच सुंदर करावी लागेल. धावसंख्या 44, लॉस ऑफ 1. या षटकातला पुढचा बॉल महागडा स्पेल टाकतोय साहिल. 1.4 चेंडूमध्ये त्याने आतापर्यंत 26 त्या ठिकाणी खर्च केलेल्या आहेत. अजून 2 बॉल तिसऱ्या षटकातील बाकी आहेत. टार्गेट सेट करायचा पहिल्या सत्रामध्ये बॅटिंग करत असताना जय माता दी दिघोडे रिबस टीमला सुंदर वाटचाल सुरू केली. पहिल्या काही बॉलमध्ये सेन्सिबल, क्या बात आहे, पुश करो और खुश रहो. डोक्याचा वापर करत असताना सेकंडला निघालेत. कॉल रिस्की होता त्या ठिकाणी प्रथमेशचा. नॉन स्ट्रायकिंग एंडला थ्रो येईल. तद्वर मात्र दोन्ही खेळाडू अगदी सहज आणि सुरक्षित त्या ठिकाणी आपल्या पॉपिंग क्रीजमध्ये पोहोचलेले आहेत. दोघेही फिट आहेत. दोघांना माहिती आहे प्रत्येक रनचं महत्व किती आहे. डबलला मात्र प्राधान्य देत असताना 2 धावा या ठिकाणी आल्या. 46 ऑन स्क्रीन आपण पाहता सावळेचा सुपरस्टार अक्षय पवार, किरण पवार, अक्षय पवार हे बंधुराज ज्याने करता रायगड टेनिस क्रिकेट विश्वाला मात्र खूप मोठे योगदान दिले. अशी ही जोडी त्यामधला अक्षय मैदानामध्ये आहे. पुन्हा एकदा सेन्सेबल सन्मान दिलाय. ब्लॉक हॉलला बॉल टाकलाय आणि या बॉलला सन्मान देत असताना कॅप्टन प्रथमेश. 3 ओव्हरचा खेळ संपला. 3 ओव्हरच्या समाप्तीनंतर बॅटिंग करत असताना जय माता दी दिगोडे रिबेस टीमची धावसंख्या धावफलकावरती एक गडी बाद 46. डीजे प्लीज. प्रीमियर क्रिकेटचा रंगला उत्सव खास खेळाडूच्या दमदार खेळाचा रायगड प्रीमियर. अतिथी कक्षामध्ये पाहतोय आजच्या रायगड प्रीमियर लीगच्या 6व्या पर्वामध्ये बुकडबिरा गावाचे उद्योजक, सामाजिक आणि राजकीय क्षेत्रातील एक दमदार व्यक्तिमत्व शेखरदादा पाटील यांचं या ठिकाणी शुभागमन झालेलं आहे. त्यांचा शुभ सन्मान आपण या स्पर्धेच्या निमित्ताने या ठिकाणी करतोय. उशिरापर्यंत चालू असणाऱ्या स्पर्धेमध्ये आज दुपारपासून असंख्य मान्यवरांची उपस्थिती आपल्याला बघायला मिळाली. त्यामध्ये राजकीय मित्रच असं जणू काही आपण संबोधू शकतो. महेश कुडू साहेबांच्या शुभ हस्ते हा त्यांचा शुभ सन्मान आपण या ठिकाणी करत आहोत. तदनंतर अतिथी कक्षामध्ये आणखी एक व्यक्तिरेखा, द लेजंड ऑफ लेदर बॉल क्रिकेट, रायगडमध्ये सर्वाधिक काळ लेदर बॉल क्रिकेटची सेवा करणारा, रायगडचं नेतृत्व ज्यानं केलं, उरण आणि पनवेलच्या क्रिकेटला जोडणारा हा मधल्या माळेचा मोती जितूदादा नाईक यांचं या ठिकाणी शुभ सन्मान या स्पर्धेच्या निमित्ताने या ठिकाणी करत आहोत. आपण आलात त्याबद्दल निश्चितपणे आपलं मनापासून आभार व्यक्त करतोय.
3 ओव्हरचा खेळ प्रवीण सर या ठिकाणी संपला आणि 46 आल्या. अजून 3 षटकं बाकी आहेत. जर का याच मोमेंटमला पुढे घेऊन गेले तर किमान 90+ रन होऊ शकतात आणि आय थिंक या धावा फार महत्वाच्या राहतील या ठिकाणी बॅटिंग करणाऱ्या जय माता दी दिगोडे रिबेस टीमला. हा नक्कीच, कारण 3 षटकांमध्ये आपण जर पाहिलं तर सरासरी 15च्या सरासरीने किंवा 15.33च्या सरासरीने या 46 धावा आल्यात आणि हेच जर झालं संपूर्ण 6 षटकं तर किमान 92 धावा. आणि या 92 धावांचं ओझं पेलणं फार कठीण आहे, कारण प्रत्येक वेळेला तुम्ही 90+ कराल याची शाश्वती नसते क्रिकेटमध्ये. पहिल्यांदा आपण पाहिलं कर्जतने जो सामना जिंकला अलिबाग विरोधात, UV स्पोर्ट्स अलिबाग विरोधात, त्यामध्ये त्यांनी धावा जमवल्या होत्या पण तेवढ्या धावा देतही आणल्या होत्या. हे सतती कक्षामध्ये पाहतोय जय आणि विरू पुणे गावातील A1 जोडी आपण मैदानामध्ये पाहतोय, या मंचकावर पाहतोय. त्यांचा शुभ सन्मान आपण या स्पर्धेच्या निमित्ताने या ठिकाणी करतोय. अजय दादा असतील, उमेश दादा असतील, करता जिथे जातात तिथे सोबत असतात. मैत्रीच्या दुनियेतील आणि त्या धाग्यातील निखळ मैत्रीचा धागा जोपासणारे हे दोघे बंधुतुल्य असणारे व्यावसायिक पार्टनर. त्यांचा शुभ सन्मान या स्पर्धेचे मुख्य आयोजक महेश कडू साहेबांच्या शुभ हस्ते आपण या ठिकाणी त्यांना मान सन्मान समर्पित करत आहोत. रोशन सर, खरं तर एक चांगल्या षटकाची गरज आहे. मी तर म्हणेन कर्जत संघाला एखाद दुसरा बळी किंवा ही जी जमलेली जोडी आहे ती फोडावी लागणार आहे. येणारा गोलंदाज ऋषी ठोंबरे. कुडाव्याचा हा खेळाडू प्रवीण सर मैदानामध्ये आला नाही. खरं तर याच संघाने पराभूत केलं होतं कर्जत टीमला पहिल्या लढतीमध्ये, जिथे 1 बॉल 6चं समीकरण होतं. प्रथमेशने षटकार ठोकला होता अनिकेत मोकलच्या अगेन्स्ट. आणि बघा योगायोग हा संघ पुन्हा एकमेकांच्या समोर खेळत असताना तुम्ही पाहताय. काल तसंच झालं. काल सिओक स्पोर्ट्स दापोली आणि ND वॉरियर्स तळेकर मुरुड, आणि इथे मात्र कोणती चूक करणार नाही आहेत अक्षय पवार. एक जबरदस्त फटका येतोय मिड विकेट आणि स्क्वेअर लेगच्या मधून जातोय षटकार. समोर होता आणि त्याला पिक करत असताना पण अक्षय पवारला त्या ठिकाणी पाहिला. हा रिप्ले बघा बॉलचा, पुन्हा एकदा हा फटका तुम्हाला ऑन स्क्रीन पाहायला मिळेल. थोडेसे शफल झाले, फुल लेंथ बॉल आणि त्यानंतर पिक करत असताना हँड अँड आय कॉर्डिनेशन, बॅट स्विंग चांगला होता अक्षयचा आणि रडारमध्ये बॉल, मिड विकेट पार. आणि मगाशी तुम्ही उल्लेख केला की रायगडची मिसाईल, खऱ्या अर्थानं किरण पवार सामना पाहतोय. मोठा भाऊ जर सामना पाहत असेल तर बारक्याला काहीतरी करावंच लागेल मैदानात. नेक्स्ट बॉल ऋषी तया ओ दी विकेट. पुन्हा एकदा हाफ ट्रॅकर, यावेळेला मात्र बॅटची कडा घेत असताना नशिबाने दिली साथ. उसळी घेणारा राईज होणारा बॉल निघाला त्या ठिकाणी फाईन लेग कडे दणदण करत सीमा पार, 4 चौकार. रोशन, तसं जर पाहिलं आपण तर हा पूल करण्याचा प्रयत्न होता अक्षय पवार याचा. ऍक्शन रिप्ले मध्ये आपण पाहतोय आणि बॅटची वरची कडा घेऊन खरं तर शॉर्ट फाईन लेगच्या वरून चेटू जातोय. फाईन लेग सीमारेषे बाहेर, चौकार. या चौकारानं धावफलकावर धावा लागल्या त्या 56. चांगलं टायमिंग. हाफ ट्रॅकर बॉल थोडासा राईज झाला होता, त्याच्यावरती पूल करत असताना नशिबाने साथ दिली. बॅटची कडा घेत असताना चौकार मिळाला. तर ऋषीला कमबॅक करावं लागेल. यंगस्टर आहे हा कुडाव्याचा. स्लोवर बॉल पुन्हा पिक केलाय आणि उंची घेतली, अंतर कमी कापलंय. झेलची शक्यता होती आणि झेल सोडलाय वाघाचा, अक्षय पवारचा. क्या बात आहे. पलटवार करण्याची संधी आता कर्जतकरांना होती. डीप मध्ये जो फिल्डर आहे त्याने हा झेल सोडलाय. साहिल लोंगले स्वतः कॅप्टन सर. हा नक्कीच. बघा रोशन सर, खरं सांगायचं झालं तर क्रिकेटमध्ये तुम्हाला वारंवार संध्या मिळत नसतात. जी संधी मिळते त्या संधीचं सोनं करायचं असतं. संघ अडचणीत असताना समोरच्या संघाचा जर बळी मिळतोय अक्षय पवार सारख्या हिऱ्याचा, तर तो हिरा खरं तर मुठ्ठीमध्ये घ्यायला हवा होता साहिल लोंगलेनं. कर्जतकरांचं खरं तर वैशिष्ट्य आपण पाहिलं, 3 वर्ष 3 कॅप्टन. मला वाटतं पहिल्या वर्षी कौशलला आपण पाहिलं, त्यानंतर विजयला आपण कॅप्टनच्या, विजय पवार हा खेळाडू कॅप्टनच्या भूमिकेमध्ये. यंदा खरं तर साहिल लोंगलेला पाहता 1 वर्ष रजत देखील होता. प्रत्येक वर्षी नवा कॅप्टन, नवा संकल्प. पण इथे प्रथमेश स्लॉट मध्ये बॉल, मिड विकेटला या ठिकाणी पाठवला बॉल, बाउंड्रीच्या पलीकडे फ्लॅट अँड फ्युरियस षटकार. रोशन सर, मगाशी आपण अनालिसिस ज्या पद्धतीने केलं, 46 धावा 3 षटकाच्या समाप्तीनंतर हा खेळ जर असाच राहिला, बघा घुटना टेक आणि तमाशा देख, आउटसाईड ऑफस्टम्पचा बॉल त्याने खेचलाय ऑन साईडला, मिड विकेटच्या वरून हा षटकार मारलाय. प्रथमेश त्याचा क्लास, त्याची गुणवत्ता, हे त्याच्या सगळ्या ही जी मोठी तो खेळी साकारतोय त्या खेळीमध्ये आपल्याला पाहायला मिळतंय. बाहेरचा बॉल फोर्स करत असताना मिड विकेटला त्याने मारला, हा षटकार पाहायला मिळाला. आता ऋषीला कमबॅक करणं
बंधनकारक राहील परंतु पुन्हा एकदा वॉट अ शॉट. उंची घेतली आहे परंतु अंतर कापलेलं नाहीये आणि अखेरकार ऋषीने विकेट काढलाय. शुभमला आपण पाहता डीप मध्ये कॅचला जज करत असताना आणि विकेट मिळाला कॅप्टनचा. कॅप्टन दी डिपार्ट प्रथमेश बॅक टू दी डग आउट. फरक किंवा 10-15 धावांचा तरी फरक आपल्याला शेवटच्या क्षणी जाणवतो, कारण तो सेट फलंदाज असतो. चेंडू त्याला फुटबॉल सारखा दिसतो. अशा वेळेला एक नवीन फलंदाज ज्यावेळी क्रीजवर येतो, हे धावा ज्या 63 दिसत आहेत त्या 83 पर्यंत थांबवण्याचा खरं तर प्रयत्न करायला हवा, मी तर म्हणेन कर्जतच्या गोलंदाजांकडून. या एकाच ओव्हरमध्ये 2 संध्या निर्माण करून दिला ऋषीने. ऋषीचं खरं तर विशेष कौतुक करायला पहिल्यांदा साहिलने झेल सोडला होता अक्षय पवारचा आणि त्यानंतर प्रथमेशचा झेल टिपला शुभम गोडविंदे या खेळाडूने. ऋषी मात्र कमबॅक करून देतोय. अनुभवी आहे हा खेळाडू. कुडावे संघासाठी मात्र ग्रामीण क्रिकेट नेहमी खेळत आलाय आणि तालुका लेवलचं क्रिकेट असेल, रायगड प्रीमियर लीग, PPL अशा अनेक खरं तर फ्रँचायझीज क्रिकेटमध्ये देखील त्याचं चांगलं योगदान राहिलं आणि इथे मात्र त्याच्या माध्यमातून कमबॅक. नवीन बॅटर अमित पाटील स्टॅकिंग यांना 63ला 2. सध्या परिस्थिती सेन्सिबल बॅक टू द बॉलर खेळले. मध्ये बॉलला उचलला आणि इथे पण पाहिलं डॉट. या षटकामध्ये धावा जरूर आल्या. 17 एक महत्वाचा विकेट मिळाला प्रथमेशचा ऋषीला आणि 4 षटकांच्या समाप्तीनंतर बॅटिंग करत असताना जय माता दी दिघोडे रिबल्स टीमची धावसंख्या स्कोर कार्डवरती 2 गडी बाद 63 धावा. 63 धावा झाल्या तर आपण 96 किंवा 92 धावांचा उल्लेख केला होता. त्या धावा अजूनही होऊ शकतात खरं पाहिलं तर जय माता दी दिघोडे संघाच्या, कारण अक्षय पवार अजूनही क्रीजवर आहे. 12 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. ज्या पद्धतीने अक्षयची बॅट आग ओकते आणि ती जर शेवटपर्यंत त्याच पद्धतीने तळपली तर या धावा, जे टार्गेट, जे उद्दिष्ट, जे करंट रन रेटनुसार आपल्याला पाहायला मिळू शकतं. चांगल्या स्थितीमध्ये सध्या आहे बॅटिंग करणारा जय माता दी दिघोडे रिबल्स संघ. जो संघ, ज्या संघाचे संघ मालक आहेत मयूरजी गरत अँड ॲडव्होकेट सुशांत गरत, आकाशभाई टकले या संघाचे व्यवस्थापक, त्यांनाही आपण पाहत आहे. का तर त्यांचं विशेष कौतुक आम्ही या ठिकाणी करू. लास्ट 2 ओव्हर्स बीड गावचा हा खेळाडू खरं तर 5वं षटक चालू आहे. क्षमा असावी. 5व्या षटकामध्ये सध्या आपण आहोत आणि नितीन धुळे हा खेळाडू जो कर्जत बीडचा खेळाडू आहे. डाव्या हाताचा त्याने 1 वर्ष शिरडोनचं मैदान गाजवलं होतं रायगड प्रीमियर लीग मध्ये. असा एक दमदार खेळाडू बॉलिंग मार्क वरती आलाय 5व्या षटकामध्ये. 5वा षटक आणि फार महत्वाचं षटक राहील. 63 धाव फलकावरती आहेत 4 षटकांच्या समाप्तीनंतर. नितीन धुळेला आपण पाहता लॉंग रनअप आणि समोर अक्षय पवार जो वैयक्तिक 11 मध्ये 37 या धावसंख्येवरती खेळतोय. चांगली बॅटिंग त्याच्या माध्यमातून आतापर्यंत पाहायला मिळाली. पहिला बॉल नितीनचा जागेवरून बिग केलाय. उंची घेत असताना अवकाशाला गवसती घालणारा अक्षय पवारचा पुन्हा एकदा वार. बॉल चालला सीमा पार. षटकार. काय फटका मारलाय. हँड अँड आय कॉर्डिनेशन, बॅट स्विंग ला जबाब अक्षय पवारचा या फटक्यामध्ये पाहायला मिळाला. धावांची गती वाढवणारे स्ट्रोक्स खेळतो अक्षय पवार. आणखीन एक षटकार त्याच्या बॅटमधून आला. 69 धावा सध्या स्कोर कार्डवर. आपण प्रेडिक्ट केलं किमान 90+. आता त्याच्याही पलीकडे जाण्याची शक्यता आहे बॅटिंग करणारा दिघोडे संघ. राऊंड द विकेट, पायात टाकला बॉल. स्ट्रॉंग अपील पाहायला मिळाली. नॉन स्ट्रायकिंग इनला थ्रो येईल, त्यावर मात्र वेगा सिंगल पूर्ण झाले. लेग बाईट्स, बॉलचा इम्पॅक्ट, डिरेक्शन जर आपण पहिला लेग स्टिकच्या बाहेर असल्या कारणाने पंचांचा हा योग्य निर्णय. हा नक्कीच रोशन पाटील सर, ज्यावेळी तुम्ही राईट आर्म राऊंड द विकेट किंवा लेफ्ट आर्म राऊंड द विकेट गोलंदाजी करत असता त्यावेळी तुम्हाला पायचीतचं अपील किंवा पंचांकडून ते अपेक्षित असणं, तुम्हाला जे यश मिळणं ते फार कमी टक्क्याने असतं. 70 वर 2 आहेत. अक्षय पवार 43 वर खेळतोय. अतिशय चांगली फलंदाजी सध्या तरी सुरू आहे. ती जय माता दी दिघोडे संघाची इथे मात्र ब्लाइंड स्ट्रोक मारला आहे. चेंडू हवेत आहे. झेल होण्याची शक्यता. फलंदाज बाद. ओमकार गावडेने कॉल दिला की मी ही कॅच घेतोय आणि त्याने मात्र काय कॅच पकडलाय. अनिकेतला त्याने थांबवलं. हे महत्वाचं आहे.
कम्युनिकेशन तुमच्यामध्ये कॉलिंग महत्वाचं आहे. फील्ड पोझिशन मध्ये असताना आउटफील्डला अनिकेतला त्याने थांबवलं आणि विकेट मिळाला अमितचा. हा तिसरा धक्का असेल बॅटिंग करत असताना. जय मातादी दिघोडे रिबेस टीमला एका बाजूला धावा येतात, दुसऱ्या बाजूला विकेट मिळतात. नवीन खेळाडू मैदानाकडे चालले त्या ठिकाणी. इन ॲट नंबर 5 5व्या क्रमांकावरती किशोर घरातला पण जाताना पाहता. वन ऑफ द लिजन 40+ मास्टर सध्या आहेत. मग अशी चर्चा आमची झाली तर किशोर घरत, संदीप पाटील, दिनेश दादा बंडा या खेळाडूंकडे पाहिलं की वाटत नाही हे 40+ आहेत. दमदार खेळाडू आहेत आणि बरोबर 5व्या क्रमांकावरती एक अनुभवी खेळाडू मैदानाकडे चला. जिथे संघाची परिस्थिती आपण जर पाहिली तर 3 खेळाडू बाद 70 धावा. हा नक्कीच शेवटचे काही चेंडू शिल्लक आहेत या सत्रामध्ये. अशा वेळेला एक अनुभवाची साथ अक्षय पवारच्या जोडीला असणं गरजेचं आहे. अक्षय पवार जरी वैयक्तिक 43 धावांवर खेळत असला तरी सुद्धा किशोर घरात ज्याचा काळ तुम्ही पाहिलाय, मी पाहिलाय, उमेदीचा काळ, आणि त्या उमेदीच्या काळामधली फलंदाजी जर त्याने आठवली आणि त्याच पद्धतीने जर केली तर 90+ तर नक्कीच. अतिशय आक्रमक असा हा खेळाडू मैदानाच्या आतमध्ये स्ट्रायकिंग एंडवरती आहेत. किशोर पायात टाकलाय बघा, काय सन्मान दिला बॉलला. परफेक्ट यॉर्कर होता असं म्हणतो ना, जडमेट आली विकेट आणि त्याला सन्मान देत असताना ऑन ड्राईव्ह त्या ठिकाणी होता. एक मिळाली आणि सध्या सगळ्यात महत्वाचं आपण जर पाहिलं अक्षयला स्ट्रायकिंग एंडवरती आणलंय किशोरने, हे देखील महत्वाचं राहील. यालाच म्हणतात ना अनुभव. अनुभव तुम्हाला काय शिकवतो? जो चांगला खेळतोय त्याला जास्तीत जास्त चेंडू खेळण्याची संधी द्या आणि त्या संधीचं त्याला सोनं करता येईल असं तुम्ही स्वतः पहा. सिंगल घेत असताना एंड बदलला अक्षय पवारला. स्ट्राईक एंड वर त्याला स्वतः 13 मध्ये 43 वरती खेळतोय. अर्धशतक बनवण्याची एक नामी संधी आता अक्षय पवारकडे. रायगड प्रीमियर लीग मध्ये खरं तर अक्षय पवार देखील नेहमी चर्चेमध्ये राहिला. तोही बराच वेळा कॅप्टनच्या भूमिकेमध्ये पाहायला मिळाला, परंतु यंदा आयकॉनच्या भूमिकेमध्ये असताना आयकॉनिक फलंदाजी तो सध्या मैदानामध्ये साकारतोय. चांगली भूमिका साकारत असताना लॉंग रनअप बॉलिंग मार्कमध्ये आहेत. पुन्हा एकदा नितीन धुळे हे खेळाडू 4 मध्ये फक्त 7 धावा त्याने खर्च केल्या. पहिला बॉल षटकार, त्यानंतर कमबॅक, त्रिफळा उद्ध्वस्त. बॉल स्विंग झाला. यष्टांचा वेध घेत असताना फर्निचर डिस्ट्रॉइड. बिग विकेट डाऊन. मोठा धक्का या ठिकाणी दिलाय दिघोडे संघाला नितीन धुळेने. परंतु जाता जाता 43 धावांची स्फोटक इनिंग जी आपण पाहिली अक्षय पवार कडून ती आवडली असेल तर एकदा जोरदार टाळ्या होऊ द्या अक्षयच्या इनिंग साठी. तर मित्रमंडळ करळ याचे संस्थापकीय अध्यक्ष म्हणून ज्यांना आपल्या गावामध्ये करळचा राजा स्थापित केला असे सन्माननीय देवेंद्रजी तांडेल यांचे या ठिकाणी शुभागमन झालेलं आहे. त्यांचं आपण या स्पर्धेच्या निमित्तानं मनापासून स्वागत करत आहोत. क्या बात आहे. योगायोग बघा या खरतर अक्षयच्या इनिंगचा. किरण पवार बद्दल मी उल्लेख केला ज्याने 43 धावांची स्फोटक इनिंग साकारली होती 14 बॉल मध्ये, ज्यामध्ये 1 चौकार 1 आणि त्याचबरोबर 6 षटकार किरण पवारच्या इनिंग मध्ये होते. आणि पुन्हा एकदा अक्षय पवारने देखील तशीच इनिंग साकारली 14 मध्ये 43, 6 षटकार 1 चौकार. क्या बात आहे. हा एक दुर्मिळ योगायोग आहे दोन भावांचा. कांचन पालकर काय स्कोरिंग करतात. अचूक अपडेट, मास्टर माइंड, चालतं बोलतं संगणक म्हणून त्यांना उपाधी आमच्या मॅक्स सरने दिले. त्याबद्दल नक्कीच कांचन पालकर तुमचंही विशेष कौतुक आम्ही करू. केदार आलेत स्ट्राईक एंडला. फुल टॉस बॉल, नितीन धुळेचं कमबॅक. या षटकामध्ये धावांचा वारू जो उधळला होता दिघोडे संघाचा त्याला थांबवलं, लगाम लावलाय आणि इथे रिव्ह्यू वापरलाय बॅटिंग टीमने. चेक केलं जाईल हाईट फॅक्टरसाठी. हाईट फॅक्टरसाठी रिव्ह्यू वापरलाय. चला आपण जातोय तिसऱ्या पंचांकडे. एक रिव्ह्यू प्रत्येक टीमला आपण देतो. आपण सध्या 21व्या षटकामध्ये आहोत. विज्ञान युगामध्ये टेक्नॉलॉजीचा वापर हा सातत्याने केला जातोय. रिव्ह्यूचा वापर करण्यात आलाय आणि आतापर्यंत 71 धावा. खत दुगाडे सर काय सांगाल या षटकाबद्दल ज्या पद्धतीने कमबॅक नितीन धुळेने केलंय. बघा आपण 3 षटकं पाहिली. फलंदाजी करणाऱ्या टीमची होती. 4थं षटकही फलंदाजी करणाऱ्या टीमचं होतं. पण क्रिकेट आहे, क्रिकेटमध्ये चढ उतार असतात आणि चढ उतार आपण जे पाहिलेत या आधी या क्रिकेट सामन्यांमध्ये, RPLच्या सामन्यांमध्ये, त्यामध्ये नितीन धुळे यानं चांगलं कमबॅक केलं. बीडचा गोलंदाज कर्जतकरांसाठी खेळतोय ज्याने पहिल्या चेंडूवर षटकाराचा मार खाल्ला होता. फेअर डिलिव्हरी आहे आणि त्यानंतर मात्र त्याने चांगली गोलंदाजी केली, बाउन्स बॅक केलं. आणि जीवनामध्ये कठीण काळ येत असतो आणि त्यातून तुम्हाला चांगल्या स्थितीत परत येण्यासाठी संघर्ष करावा लागतो. तो संघर्ष आपण नितीन धुळे याचा पाहिला. वाईट दिवसानंतर प्रत्येकाचा चांगला काळ येत असतो असं म्हणतात. त्यासाठी तुम्हाला पेशन्स ठेवावे लागतं आणि त्याचबरोबर तुम्हाला संघर्षही करावा लागतो. आणि तो संघर्ष मला वाटतं नितीन धुळेने या षटकामध्ये करून दाखवला. नक्कीच नितीन धुळेने तर करून दाखवलायच. पण मंगेश आकडीकर यांना तुम्ही तुमच्या विभागातले माझ्याही पेक्षा जास्त ओळखता.
तर त्यांचा संघर्ष सामान्य शेतकरी कुटुंबात जन्म झालेला हा मुलगा क्रिकेटच्या माध्यमातून समाजकारणाच्या माध्यमातून आज रायगडच्या सर्वोच्चपदी विराजमान आहेत ते जिल्हा परिषद अध्यक्ष म्हणून. म्हणजे जर तुमच्या संघर्षाला जर यशाची झालर मिळाली तर तुम्हाला एक अतुलनीय यश प्राप्त होतं. इथे मात्र मोठा फटका मारण्याच्या नादात फलंदाज बाद. किशोर घरातला भारतावा लागेल मैदानाच्या बाहेर. अतिशय चांगला आपण या ठिकाणी विषय छेडलात मंगेशजी वाकडीकर. सर्वसामान्य कुटुंबातील एक तरुण ज्याला कोणत्याही प्रकारचा राजकीय वारसा नाहीये, राजकीय पार्श्वभूमी नसताना देखील आज आपल्या कर्तृत्वाच्या जोरावरती स्वतःला सिद्ध करत ज्यांना रायगड जिल्हा परिषद अध्यक्ष बनण्याचा बहुमान मिळाला आणि खऱ्या अर्थाने रायगड प्रीमियर लीगचे ते अध्यक्ष देखील आहेत, त्यांच्याबद्दल मी नक्कीच सांगेल सर्व तरुणांसाठी एक आदर्शवत असे व्यक्तिमत्व. नक्कीच रोशन सर्व तरुणांसाठी आदर्श आहेत. कारण आपण एका RPL च्या वेळेला पाहिलंय त्यांचे वडील वारले होते तरी सुद्धा 14व्या दिवशी ते घरातून निघाले RPLचं आयोजन उत्कृष्ट व्हावं म्हणून. हे ध्येय लागतं माणसाच्या मनामध्ये, जे मी करतोय ते मला यशस्वीरित्या आणि लोकांसमोर चांगलं करायचंय. आयुष्यात कष्टाला पर्याय नाही आणि जर का तुमचे कष्ट प्रामाणिक असेल तर यशाला पर्याय नाही असं म्हणतात. आणि सातत्याने कष्ट त्यांनी घेतले आणि समाजसेवा करत असताना प्रत्येक घटकापर्यंत पोहोचले आणि सातत्याने चांगलं योगदान समाजाप्रती देणारे मंगेशजी वाकडीकर, नक्कीच त्यांचं मी हृदयाच्या अंतःकरणापासून आभार व्यक्त करेन. कारण तळागाळातील कार्यकर्त्यांना एकत्र आणण्याचं काम आणि चांगलं नेकीने मात्र काम करणारे आज त्यांना मात्र रायगड जिल्हा परिषद अध्यक्ष बनण्याचा बहुमान मिळाला. तो आम्हासाठी सर्वांसाठी अभिमानाचा क्षण आहे. फुल लेन बॉल, पुन्हा फिंगर रोल, स्ट्रॉंग अपील, कॉड बिहाइंड द विकेट. आता नेमकं घडलंय काय मैदानामध्ये? सुरुवातीला पहिल्या 4 षटकामध्ये 63 धावा होत्या, मागच्या 8 बॉल मध्ये फक्त 8च धावा आल्या. हे कमबॅक आहे कर्जतकरांचं. आणखीन एक विकेट, आयुष कोळी बॅक टू द डगआउट. हेच रोशन, आपण आता मंगेशजी वाकडीकर यांच्याबद्दल चर्चा करत होतो. या स्पर्धेचे आयोजक महेश कडू यांनी राजकारणातून समाजकारण केलेलं आपण पाहिलं. या गावच्या विकासासाठी नेहमीच मेहनत घेणार आहे आणि खऱ्या अर्थानं क्रिकेटच्या मैदानावर आपण RPLच्या या मैदानावर पाहिलंय की या दोघांनाही आदर्श समोर ठेवून हे खेळाडू खेळतायत, संघर्ष करतायत आणि त्यांचा संघर्ष खरं तर गोलंदाजाकडून पण एक खराब चेंडू आणि त्या संघर्षाला मात्र अपयशाची झालर. खराब चेंडू सर हा म्हणता येणार नाही, कारण अतिशय चांगला यॉर्कर टाकण्याचा प्रयत्न होता. लो फुल टॉस, फलंदाजाने इम्प्रोव्हायझेशन दाखवलं. बॉल चांगला होता पण तो फटका त्याही पेक्षा सुंदर खेळला. नयन बंडा हा नवगरचा सुपरस्टार, त्याच्या बॅटमधून चौकार. नक्कीच नयन बंडाच्या बॅटमधून पण मी तर चेंडू खराबच म्हणेन. कारण ज्यावेळी तुम्ही यॉर्कर टाकता त्यावेळी तो परफेक्ट यायला हवा आणि जर त्या प्रयत्नामध्ये आणखीन 2-3 फुलटॉस गेले तर मात्र या अशाच धावा येत असतात. यॉर्करला फुलटॉस मध्ये कन्वर्ट करून घेतलं फलंदाजाने. बघा इथे मात्र फिंगर रोल करत असताना कटर टाकलाय, फलंदाजाला डॉमिनेट केलाय. कही पे निगाह है कही पे निशारा. हा नक्कीच रोशन सर, मजा येते कारण कधी फलंदाज हवी होत आहेत, कधी गोलंदाज हवी होत आहेत, कधी तो मारतोय, कधी गोलंदाज डॉट टाकतोय. म्हणजे क्रिकेटमध्ये जे आपल्याला हवं आहे की फलंदाज आणि गोलंदाजांमधलं युद्ध ते पाहायला मिळतंय. कमालीचं कमबॅक, लेट पण थेट. आता या मॅच मध्ये आमदार महेंद्र शेठ थोरवे फाउंडेशन कर्जत संघाने कमबॅक केला असं म्हणायला हरकत नाही. मागच्या ओव्हर पासून धावांना लगाम लावला आणि तेही कर्जतचे 2 खेळाडू, बीडचा नितीन धुळे आणि त्याच्या बरोबरीने आता उमरोलीचा गणेश गारे. बघा इथे निर्णय आलाय. बघा खर तर व्हाईट बॉल साठी रिव्ह्यू वापरलाय, चेक केलं जाईल. त्या ठिकाणी बॅटिंग टीम रिव्ह्यू आलाय. चला आपण एकदा टीव्ही स्क्रीन मध्ये चेक करणार आहोत. व्हाईट बॉल, ऑनफिल्ड अंपायर सॉफ्ट सिग्नल. त्या ठिकाणी आपण जर पाहिला निर्धाव चेंडू त्यांना चॅलेंज केलं बॅटिंग टीमने. रिव्ह्यूचा वापर बघा, आपण 90+ म्हटलं होतं पण काय गोलंदाजी केलं 5व्या आणि 6व्या षटकांमध्ये. आणि खऱ्या अर्थाने सरचिटणीस आपटा पंचायत समिती भारतीय जनता पार्टी कुमार प्रीतम, अजित टकले आणि पवन इट्स फेअर डिलिव्हरी यांच्याकडून शुभेच्छा आल्यात. त्यांचंही आपण मनापासून स्वागत करूया. फेअर डिलिव्हरी आहे बघा, आणि या षटकातील आता शेवटचा बॉल, चेंडू 75 धाबा, पाऊन शतक. स्कोर कार्ड वरती आहे. बॅकफुटला गेले, हॅमर्ड केला बॉलला डीप मध्ये. अभि जज करतो बॉल. अभि देवगरे कडावचा खेळाडू, त्याच्या हातामध्ये जेल आणि इथे मात्र शेवट गोड केलाय. गणेश गारेने विकेट मिळालाय.
7वा धक्का बसला 75ला बॅटिंग करत असताना जय माता दी दिगोडे रिबेस टीमला आणि काय कमबॅक. चला आपण पुन्हा एकदा बॉलिंग अनालिसिस आणि बॅटिंग अनालिसिस दाखवा एकदा स्क्रीनवरती. तुम्हाला समजेल पहिल्या 4 षटकामध्ये 63 होत्या, मागच्या 2 ओव्हरमध्ये धावा आल्या फक्त आणि फक्त त्या ठिकाणी 13 धावा. विकेटी मिळालेल्या आहेत कर्जतला आणि टार्गेट आता आलंय या ठिकाणी या मॅच मध्ये. खरं तर आपण पाहिलं बॅटिंग अनालिसिस जर पाहिलं प्रथमेश पात्रे 9 मध्ये 25, मनीष गरज 0 वरती बाजूला, अक्षय पवार 43 धावांची स्फोटक इनिंग आपण पाहिली. त्यानंतर एकही खेळाडूला या मॅच मध्ये मात्र चांगलं इम्पॅक्ट टाकता आलेलं नाही. अमित पाटील 0 वरती बाजूला, किशोरचं 1 रनचं योगदान, केदार 0 वरती आहे नॉट आउट, आयुष कोहली 0 आणि त्यानंतर नयन बंडा 1 चौकार आपण पाहिला आणि टोटल 2 एक्स्ट्रा रन, एकूण धावा 75. बॉलिंग मध्ये बघा सुरुवातीला साहिल लोंगलेने 2 षटकं टाकली, 28 धावा खर्च करताना 1 विकेट. थोडंसं महागडं असेल त्याचं राहिलं गणेश गारे, क्या बात आहे 3 विकेट. पहिल्या ओव्हरमध्ये गणेशने भरपूर धावा दिल्या, परंतु मागच्या ओव्हरमध्ये कमालीचं कमबॅक. 22 धावा त्याने 2 षटकामध्ये खर्च केला. ऋषी ठोंबरे त्याला सपाटून मार खावा लागला, 17 धावांचं योगदान, 17 धावा त्यांनी खर्च केला 1 विकेटाच्या खात्यामध्ये. नितीन धुळे त्याचं मात्र कमबॅक, 1 ओव्हर 7 धावा 2 विकेट. एकूण धावा आपण पाहिल्या धावफल कधी 75 येणारे 6 षटक विजयासाठी या ठिकाणी आमदार महेंद्र शेठ थोरवे फाउंडेशन कर्जत टीमला बनवायच्या 76 ते एका बाजूला विजय संपादित करताना या ठिकाणी जय माता दिगोडे रिबर्स टीमला धावा वाचवायच्या 76. या इनिंग मध्ये काय घडेल, कशा पद्धतीने धावांचा पाठलाग केला जाईल किंवा धावा रोखल्या जातील याचं धावतर विवरण ऐकण्यासाठी आपण आवाजामध्ये करतो बदल. गेले 5 रात्री आपण ज्यांचा आवाज या कॉम बॉक्स मध्ये ऐकताय ते आमचे सिनियर समालोचक मच्छिंद्र पाटील सर उर्फ मॅक्स सर यांच्याकडे आपण जाऊया. धन्यवाद. हे चालूया अतिथी कक्षामध्ये आपण पाहतोय म्हैसेश्वर श्री गणेशोत्सव मित्रमंडळाचे सन्मान्य सर्वे सर्वा, अर्थातच करल गावाचे ग्राम सुधारणा मंडळाचे अध्यक्ष, गावात होणारे सर्व सांस्कृतिक कार्यक्रम ज्यांच्या नियोजनाखाली होतात असे देवेंद्रजी तांडेल यांचे या ठिकाणी शुभागमन झालेलं आहे. नुकतीच गावाची पालखी आणि यात्रा ज्यांच्या संकल्पनेतून ज्यांच्या नियोजनाखाली संपन्न झाली असे देवेंद्रजी तांडेल यांचा या ठिकाणी मान सन्मान आपण या स्पर्धेच्या निमित्ताने या ठिकाणी मंचकावर करतोय. या स्पर्धेचे मुख्य आयोजक सन्माननीय महेशदादा कडू साहेबांच्या शुभ हस्ते हा शुभ सन्मान आपण त्यांना समर्पित करत आहोत. पुन्हा एकदा आपण गुढीपाडव्याच्या मनापासून शुभेच्छा देऊयात. आमचे सन्माननीय स्पर्धेचे आयोजक महेश कडू, रायगड प्रीमियर लीग आणि रायगड जिल्हा परिषदेचे विद्यमान अध्यक्ष सन्माननीय मंगेशजी वाकडीकर आणि रायगड ग्रामीण टेनिस क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष सन्माननीय राकेशजी गायकवाड आणि त्यांच्या सर्व सहकाऱ्यांकडून पुन्हा एकदा मनापासून गुढीपाडव्याच्या शुभेच्छा. गुढीपाडव्याच्या मनापासून शुभेच्छा. खऱ्या अर्थानं कांचन पालकर असं होत असतं कधी कधी, तुम्ही 10 मिनिटच माईकवर बोलून दाखवा. इतरांना हसण्यापेक्षा, इतरांकडे एक बोट दाखवण्यापेक्षा आपल्याकडे 4 बोट मैदानामध्ये उतरतोय. बॅटिंगसाठी 76चा पाठलाग करायचा आहे. जर का या डावामध्ये कोणत्याही फलंदाजाने अर्धशतक कंप्लीट केलं म्हणजे 50 मारली तर आदरणीय संघमालक प्रसादजी थोरवे साहेबांच्या वतीने तब्बल 11,000 पारितोषिक त्या फलंदाजाला दिलं जाईल आणि जो खेळाडू सामना शेवटपर्यंत घेऊन जाऊन सामना फिनिश करेल त्याला मात्र 5,000चं पारितोषिक आदरणीय प्रसादजी थोरवे यांच्या माध्यमातून त्या खेळाडूला दिलं जाईल. क्या बात आहे, मोठं पारितोषिक कर्जतच्या खेळाडूंसाठी. बघा, प्रसाद थोरवे यांनी 11,000चं पारितोषिक लावलंय. 50 धावा जर कोणत्या फलंदाजाने कर्जत संघाच्या शेवटपर्यंत सामना त्याने जिंकूनही द्यायला हवा. तशा 50 झाल्या तर 11,000 आणि शेवटपर्यंत सामना घेऊन जाईल त्याच्यासाठी 5,000चं पारितोषिक. आमचे सुशांत पाटील कसळखंड यांच्याकडून शुभेच्छा आल्यात. आणि वळूया, छत्रपती शिवरायांना अनेक मावळ्यांनी साथ दिली. आमच्या महेश कडू साहेबांच्या या RPL ला आज मात्र ते आम्हाला सोडून चाललेत, पण मावळ्यासारखी ज्यांनी साथ दिली त्या मॅक्स सरांकडे आपण वळतोय या सामन्याच्या शेवटच्या सत्राकडे. हॅलो चेक. खूप खूप धन्यवाद
प्रवीण सर खूप खूप धन्यवाद. रोशन तारा आणि आमचे अतिश देखील आम्हाला जॉईन, अतिश पाटील सर, नितेश, सर्वांचं मनापासून स्वागत करतो. आणि आम्हाला कांचन पालकर हे देखील जॉईन झालेत. रात्री ते वाजतात ते 10:50 आणि आपण आगेकूच करतो या शेवटच्या सत्राकडं. बघायचंच कोणता संघ या स्पर्धेमध्ये गुढीपाडव्याच्या दिवशी आपल्या विजयाची गुढी उभारण्याकर रॉयल कलंबोली संघानं आज या स्पर्धेमध्ये विजयाची गुढी उभारून या स्पर्धेमध्ये अव्वल क्रमांक मिळाला म्हणजे निश्चित हा सगळं क्वालिफाय झालाय. आता मात्र आर्या पारची लढाई, अभी नहीं तो कभी नहीं ऐसा मौका फिर का मिलेगा. कारण येणारी 6 षटकं तुम्हाला 76 धाबा उडायच्या आहेत. आणि मला आठवतं की परवा दिवशीच्या स्पर्धेमध्ये 76 धाबांचं आव्हान होतं, ते शेवटच्या चेंडूपर्यंत सामना रंगला आणि तो सामना देखील खूप चांगला झाला. अप्रतिम क्रिकेट स्पर्धा महेश कडू प्रतिष्ठात आयोजित स्पर्धा आपण एन्जॉय करतोय. खूप चांगली स्पर्धा महेश कडू मित्रमंडळ आयोजित स्पर्धा आपण एन्जॉय करतोय. खूप चांगली स्पर्धा, खूप चांगलं आयोजन. महेश दादांनी दिलेलं प्रेम आम्ही कधी विसरणार नाही. ते प्रेम आम्ही घेऊन इथं जाऊ आमच्या हृदयामध्ये आणि आज या स्पर्धेला आम्ही निरोप देऊ. सन्माननीय अनुप पाटील यांचे देखील आभार व्यक्त करतोय, कारण त्यांचा देखील संघ या स्पर्धेमध्ये सहभागी झाला, त्यांना स्पर्धेला वेळ दिला आणि त्यानं सामना जिंकलाय. त्यांचं देखील अभिनंदन करतोय. अनुप दादा स्वागत आहे तुमचं देखील. जिंकण्यासाठी 76 धावांचं लक्ष आमचा कॉम्बॉक्स दाखवला जातो 24 इव्हेंट्सला. प्लीज मित्रांनो सबस्क्राईब करा. 3,48,000 आम्हाला आज 3.5ची अपेक्षा होती आणि स्पर्धा संपेपर्यंत 4 लाखाचा पल्ला आम्हाला गाठायचा. तुमचं सहकार्य, तुमचा फक्त एक क्लिक आमच्यासाठी भरपूर आत्मविश्वास वाढवणार असतोय. या सर्वांना स्वागत करूया आणि बोलूया सामन्याकडे. सलामी जोडी मध्ये 76 धावांचं लक्ष, रात्रीचं वातावरण, मजा येईल सामन्यात, कुठे जाऊ नका. पहिला चेंडू लेफ्टर राऊंड विकेट ऑन साइडला, मात्र यावेळी स्वीप करता असा चेंडू निघून गेलाय. गोळीच्या वेगानं पहिली सलामी देत असताना झणझणीत सुरुवात, पहिला चौकार. अनिकेत मोकलच्या बॅटमध्ये गेला पहिला चौकार, जो मॅन फ्रॉम साई वर बिलॉंग करणारा. खूप चांगली फटकेबाजी. प्रतिमेश म्हात्रे कॅप्टन ऑफ द टीम सुरुवातीला येत असताना चेंज ऑफ पेस, गतीमध्ये परिवर्तन, मध्ये तेवढाच चांगला देखना फटका डीप कव्हर रिजन मध्ये कव्हर करतो. मिळणार तर 2 धाबा. चांगली फटकेबाजी. पहिला चेंडू ऑन साइडला, दुसरा चेंडू ऑफ साइडला केलाय. पहिला चेंडू स्वीप केला स्क्वेअर ऑफ द विकेट, दुसरा चेंडू डीप कव्हर मध्ये दाखवत असताना मैदानाच्या चौफेर जेव्हा तुम्ही फलंदाजी करता तेव्हा तुम्हाला थांबवणं फार कठीण असतं, कारण ऑफ साइडला खेळणं ही कला असते. भरपूर फलंदाज 90% फलंदाज टेनिस विषयातील ऑन साइडला पसंत आहे. ह्याचं कारण आहे मात्र ऑफ साइडला खेळण्यासाठी तुम्हाला तंत्र मंत्र, तुमचा सर्व अभ्यास, केलेला अभ्यास, तुमची मेहनत, मार्गदर्शन या संपूर्ण गोष्टीची गरज असते. त्यामुळे ऑफ साइडला खेळाडू खेळणारे हे त्यांचा चांगला स्टान्स आणि महान असतात. हो, बॅट अँड पॅड मध्ये ऑन साइडला खूप चांगला एक्झिक्यूट केला. चेंडू ट्रॅव्हल झाला, तो मात्र फ्लिक करता असताना मिळणार ते 1 धाव. 2 फटके ऑन साइडला, 1 फटका ऑफ साइडला. पहिल्या चेंडू ती चौकार, दुसऱ्या चेंडू ती 2 धाबा, त्यानंतर सिंगल. 3 चेंडूचा खेळ केला फलंदाजानं आणि आता शुभमला आमंत्रित केलंय मैदानावरती. 76 धाबाचा लक्षाचा पाठला करायचा सामना आपण एन्जॉय करतोय. महेंद्र थोडे फाउंडेशन कर्जत 76 धाबा चेस करतोय आणि एका बाजूला आपण पाहतोय जय माता दी दिगोडे संघ, त्यांचं देखील आपण स्वागत करूया. लवली हिट इनसाइड आउट थ्रू द कव्हर केल्याचा प्रयत्न जज करतोय. त्याच्या बाक्यामध्ये केदार बोईड चेंडू खाली, फलंदाज बाद. पहिला धक्का परतावा लागेल ते. यावेळी मात्र शुभम इज वॉकिंग बॅक, शून्यावरती फलंदाज बाद होतोय. महेश कडू मित्रमंडळ आयोजित खास मंगेश वाकडीकर. 76चा पाठलाग करायचा आमदार महेंद्र शेठ थोरवे कर्जत महेंद्र शेठ थोरवे फाउंडेशन कर्जत टीमला 76चा पाठलाग या ठिकाणी करायचा आणि आदरणीय संघाचे संघमालक प्रसादजी थोरवे साहेब आणि त्याचबरोबर राजेशजी मोडक यांच्या वतीने जो खेळाडू अर्धशतकीय खेळी साकारले त्याला 11,000 आणि सलग 3 षटकार, सलग 3 चौकारासाठी 4,040 म्हणजे 4040 हे पारितोषिक फलंदाजांना मिळेल. आणि सामना जिंकून देणाऱ्या खेळाडूला तब्बल 5,000 पारितोषिक असेल या मॅच मध्ये आदरणीय प्रसादजी थोरवे साहेब यांच्या वतीने. क्या बात आहे. 4 चेंडू फेकले आतापर्यंत. पहिला चेंडू हार्ड लेन, दुसरा चेंडू आउटसाइड ऑफ स्टंप, तिसरा चेंडू परफेक्ट यॉर्कर, चौथा चेंडू पुन्हा एकदा आउटसाइड ऑफ स्टंप फेकलाय. 4 चेंडू मध्ये 4 व्हॅरिएशन पाहायला मिळाले. हीच तर कला गुण आहे. म्हणून तर प्रथमेशला संघाने का ठरवलंय, का त्याच्यावरती जबाबदारी, ह्याचं त्याने उत्तर दिलंय मैदानावरती. व्हॉट अ फंटास्टिक ॲटमॉस्फिअर, ब्युटिफुल ॲटमॉस्फिअर. यू आर वॉचिंग रायगड प्रीमियर लीग 2026 सीझन 6 आपण पाहतोय, एडिशन 6 आपण पाहतोय. अप्रतिम क्रिकेट स्पर्धा. 3 स्पर्धा आपण पाहिल्यास आद्य क्रांतीवीर वसुदेव बळवंत फडके यांच्या भूमीत, म्हणजे मंगेश वाकडेकर साहेबांची जन्मभूमी. आणि त्यानंतर एक पर्व आपण पाहिलं ते मात्र मागच्या वर्षी आई11च्या माध्यमातून ओव्याच्या मैदानावरती, आणि या वर्षी तालुका बदललाय. महेश कडू साहेबांनी जबाबदारी स्वीकारली आणि ते पर्व आपण पाहतोय या मैदानावरती. सिद्धिविनायक सोन्याच्या मैदानावरती फ्लिक ऑफ द रिस्ट, व्हाट अ शॉट, जस्ट फ्लिक ऑफ द रिस्ट. चेंडू दाखवलाय तो गॅप मधनं फार लेगरीचला क्लिअर करत असताना फक्त तंत्राचा वापर केलाय. युजिंग द पेस अपर ब्युटिफुली अँड व्हाट अ फॅबुलस शॉट. दॅट्स अ 4 रन्स.
गेले शिवरायाचे गड नव्हता मात्र शॉट बनवलाय बघा. ऍक्शन रिप्ले खूप सुंदर दाखवण्यात येईल. ज्या पद्धतीनं हा चेंडू खराब नव्हता. गुडलँड वरती चेंडू छोडता फक्त त्याला फ्लिक करत असताना हा चेंडू क्रॉस बॅट असतो केल्याचा प्रयत्न. बॅट फिरल्या हातामध्ये आणि चेंडू हवेमध्ये नाहीये. एवढं सोपं नसतं. एक्स्ट्रा कव्हर रिझन पर्यंत धावत जाणं डीप मधनं कव्हर डीप कव्हर मध्ये तो धावत गेला तोपर्यंत चेंडू लँड झाला होता आणि धावसंख्या मिळणार ती 2 आणि 2 धावसंख्येला आकार येतोय. 13 ही धावसंख्या. एक गडी बाद 13 धाबा. दोन्ही संघांना सामना जिंकायचा आहे. दोन्ही संघांचं लक्ष एकच आहे. दोन्ही संघांचा एकच ध्यास केलेला अभ्यास आणि दिलेली यावेळी पोचपावती आपल्या कडूच्या माध्यमातून ही देखील फार महत्वाची आहे. प्रेक्षकांच्या हल्लोट गर्दीमध्ये पहिल्या दिवसापासून या प्रेक्षकांना जे उदंड आम्हाला प्रेम दिलं प्रतिसाद दिलाय या सर्व प्रेक्षकांचा आभार व्यक्त करतोय. असंच प्रेम कायम राहू द्या महेश कडू साहेबांवरती, रायगड प्रीमियर लीग वरती, या स्पर्धेवरती, या क्रिकेट वरती या क्रिकेटच्या रोमांचक खेळावरती असंच प्रेम कायम असू द्या. 13 धाबा एक गडी बाद धावसंख्येला आकार येतोय. हडल होतं टीम हडल होतोय. प्रथमेश हेच सांगतोय की दुसरा गोलंदाज कोणाला वापरायचा आहे. पिट्टूचं षटक आहे ते शेवटचा पॉवर प्लेचं षटक असणार आहे. या षटकामध्ये धाबा आपल्याला थांबवायच्या आहेत कारण आतापर्यंत 13 धाबा आल्यात. 13 धाबा म्हणजे चांगले साथ मिळाली ती फलंदाजांना. चांगली सुरुवात करत असताना हा संघ पाहतोय आमदार महेंद्र शेट तोरवे फाउंडेशन कर्जत या संघाला आपण पाहतोय. खूप चांगला उल्लेख केला रोशन. कर्जत संघाने नेहमीच संघनायक बदललेत. यावर्षी मात्र संधी दिली आहे प्रथमेशला. बघायचं प्रथमेश माफ करा साहिल लोंगलेला यावर्षी. दुसऱ्या बाजूला प्रथमेश मात्र आपण पाहतोय साहिल लोंगले जो IPL क्रिकेट खेळलाय त्याला IPLचा ISPL माफ करा ISPL क्रिकेट खेळलाय त्याला देखील फार मोठी संधी दिली आणि बघायचं या मैदानात तो कशी कामगिरी करेल. माझी इच्छा आहे की मला IPL मध्ये तो पोहोचू दे. मला असं बोलायचं होतं कंचन IPL मध्ये पोहोचू देतो. ISPL तो खेळलाय पण IPL मध्ये पोहोचू दे ईश्वरच्या मी प्रार्थना करतोय आणि गुढी पाडव्या दिवशी त्याला आम्ही या गोड शुभेच्छा देतोय. धावफलकर धावा आल्या त्या 13 गडी बाद झाला 1. खूप चांगली स्कोरिंग आमच्या कांचन पार्काच्या माध्यमातून. मी मगाशी कालच त्याला नाव दिलं कारण आम्ही ज्यावेळी गोव्याला समाज करतो अखिल परब कॉम्पिटन्स स्कोरर त्याला म्हटलं होतं आणि हे नाव आम्ही आज कांचनला दिलंय कारण कांचन त्या पद्धतीने स्कोरिंग करतोय. अचूक लक्ष प्रत्येक इतुमत माहिती आमच्यापर्यंत पोहोचवतोय. प्रत्येक खेळूची माहिती आमच्यापर्यंत पोहोचवतोय. त्याचा रेकॉर्ड तो किती सामने केलाय, किती बाईक जिंकलाय, किती सायकल जिंकलाय, कोणत्या संघाचं त्याने नेतृत्व केलंय. माइंड ब्लोईंग जॉब. कीप गोईंग. ऑल द बेस्ट कांचन पालकर. धावसंख्या 13 धापालकावरती गडी बाजाला 76 धाबा कुठायच्या आहेत. शेवटचा सामना शेवटचा सत्र आजच्या या सामन्यातील आजच्या दिवसातील बघायचं 4था दिवस आम्ही आज आहोत आणि कोणता संघ मिळणार या स्पर्धेमध्ये. मात्र संघ राहुल कालेमलचा भेटला. स्वीपचा फटका फॉलिंग स्लीप दाखवलाय. लॉंग लेग रिझलला चेंडू चिरत असताना चेंडू आग लावत असताना सीमा पलीकडं अजून एक चौकार. चेंडू खराब नव्हता मात्र पहिला चौकार असाच मारला होता फलंदाजाने ज्यावेळी तो चेंडू बॅकवर्ड कलेजाला गेला होता. पहिलाच चेंडूवरती पहिला चौकार मारला आणि P2 मध्ये देखील पहिला चेंडू पहिला चौकार मारलाय. तो स्वीप दाखवला मैदानावरती आणि धावांचा डोगर उभा केला. 17 धावा गडी बाद झाला 1. मजा आहे सामन्यामध्ये अंकावरती शारा निर्माण करा सामना पाहायला निसट्ट बीजे दोन्ही संघानं मागच्या सामन्यामध्ये मिरवला होता. स्विच हिट करण्याचा प्रयत्न आणि बघायचंय नाहीये चेंडू पॅडला लागला हेच पंचांना सांगितलं. खूप चांगली पंचांची कामगिरी देखील पाहायला मिळाली आहे. सर्व पंचांचा देखील आम्ही आभार व्यक्त करतोय. निरंजन दवसेकर दाफरकर गणेश बावीसकर तुम्हाला पाहायला मिळतात. संदीप पाटील पाहायला मिळतात. मॅमपम जासई त्यानंतर शिंदे देखील तुम्हाला पाहायला मिळतात. 3 नामांकित पंच स्पर्धेमध्ये खूप चांगली कामगिरी करत असताना त्यांचं देखील स्वागत करतोय. चांगलं क्रिकेट आपण पाहतोय. गुणवत्ता तासून भरलेल्या ऑनसाइड केल्याचा प्रयत्न नाही जमला तर लेन चांगली होती. चेंडू खाली राहिलाय आणि जेव्हा जेव्हा चेंडू खाली राहतोय तेव्हा तुम्हाला तो कनेक्ट करणं पिकअप करणं एवढं सोपं नसतं मैदानावरती आणि हेच दाखवले मैदानावरती. हे षटक फार महत्वाचं आहे. त्यासाठी टीम हँडल झालं. प्रथमेशला माहिती आहे की या षटकामध्ये धाबा जर गेल्या तर थोडंसं कठीण होऊ शकतं. लक्ष आपल्यासाठी थांबवणं फलंदाजांना कारण पहिल्या षटकामध्ये 13 धाबा आल्यात आणि या षटकात देखील सुरुवात झंझावात झाली ती मात्र चौकारानं. वंडरफुल कमबॅक फ्रॉम द बॉलर आयुष कोहली. आयुष कोहलीने चांगला कमबॅक केलाय. ऑनसाइडला केल्याचा प्रयत्न आणि मात्र मिस्टामिक स्ट्रोक. फलंदाज बाद होतोय. अजून एक धक्का मैदानावरती. धक्का क्रमांक 2 17 वरती दुसरा खतरा. मंगेश दादाचं आयोजन आलं ग. हे लाखात एक मंगेश दादाचं आयोजन आलं ग. आता आवाज घुमणार एकच रायगड प्रीमियर लीग. आता आवाज आयुष
आयुष कोहलीला आपण पाहतो दिगोडे संघाचा खेळू भरपूर वर्ष त्याने देखील दिगोडे संघासाठी चांगलं दिले. त्यानंतर मोठ्याचं बोट पकडून क्रिकेटमध्ये केलेलं पदार्पण, त्याने देखील कामगिरी आणि त्याचा घेतलेला अनुभवाचा फायदा त्यानं मागच्या कित्येक वर्षामध्ये त्याने देखील एंटरटेनमेंट केलंय आणि स्वतःची एक नवीन ओळख निर्माण केली. आणि पाहता पाहता रायगड प्रीमियर लीगच्या व्यासपीठावरती हा खेळ तुम्हाला दिसू लागलाय. ह्याचं कारण आहे कारण तुम्ही जेव्हा मी मगाशी काल देखील सांगितलं होतं, पहिल्यांदा ग्रामीण क्रिकेट करता गावासाठी, नंतर तालुक्यासाठी, नंतर जिल्ह्यासाठी आणि नंतर राज्यासाठी. हे तुमचं प्रमोशन आहे. जसं स्किल वाढेल, जसं तुमचं पोटेन्शियल वाढेल, तुमची गुणवत्ता वाढेल, तेव्हा तुम्ही ती गुणवत्ता दाखवू शकता. जसं पुढे तुम्हाला जाण्याची संधी लाभेल. 17 धाबा 2 गडी बाद पहिल्या षटकामध्ये, 13 धाबा चांगलं कमबॅक झालं आयुषचं, कारण आयुषला पहिल्या चेंडूत चौकार आला, त्यानंतर त्यानं केलेलं कमबॅक फार महत्वाचं होतं. कुशल गुरव सावरती घेत असता ओमकार गावडे आले मैदानावरती. कौशल गुरव माफ करा, कौशल गुरव आणि ओमकार यांची जबाबदारी. चांगला फटका गॅप मध्ये केलाय, पोहोचेल तिथे मध्ये त्याला बीट करतोय आणि कव्हर मध्ये चांगलं बॅकअप होतं. किशोर घरातनं बॅकअप दिलाय, चेंडूशी खेळतोय, मात्र 2 धाबा त्याने अडवल्यात. वॉट ऑफ फिल्डिंग, हा दर्जा आहे, स्टँडर्ड आहे त्याचा मैदानावरती. हेच दाखवत असताना 40+ खेळूया, त्याचा दर्जा बघा, फिटनेसचा परिचय देतोय. मी अजून किती फिट ऍक्शन रिप्ले बघा. खूप लवकर फटका खेळलाय, ऑन द टॉस चेंडूला फेकून दिलं होतं आणि तेवढ्या ताकदीने मात्र जम्प केली. त्यानंतर हा बघा पंचांचा इशारा काहीतरी येतोय. कंचन चेक करायचं, यस बाउंड्री चेक केली जाईल. खूप चांगली स्पर्धा. 19 धाबा 2 गडी बाद. महेश कडू साहेबांना आम्हाला दिलं प्रेम, कधी विसरणार नाही होत. ते प्रेम आज आम्ही आमच्या हृदयामध्ये साठवून आज या स्पर्धेला आम्ही निरोप देणार. खरं तर साहेबांची इच्छा होती महेश कडू साहेबांचे की संपूर्ण दिवस या स्पर्धेला आम्ही द्यावं, मात्र माफी मागते साहेब, शेड्यूल फार बिझी आहे. भरपूर जणांना शब्द दिलाय, तिकडे जावं लागेल आम्हाला कॉमेंट्रीसाठी. त्याबद्दल तुमची माफी मागतोय. तुम्ही दिलेलं प्रेम आम्ही कधी विसरणार नाही आहोत आणि तुमच्या माध्यमातून आम्हाला एक चांगला मित्र मिळाला हे आम्ही कधी विसरणार नाही आहोत. खूप खूप धन्यवाद कडू साहेब. 19 धाबा 2 गडी बाद. त्यांची सुपुत्र पण त्यांची पुढची पिढी पाहतोय, प्रणित कडू, अमूल्य कडू, हे देखील त्यांची पुढची पिढी आहे. मी दोघांना एकच विनंती करेन की जसं वडिलांना नाव कमवलंय, जसं वडिलांना गावचा विकास केलाय, त्यांच्या पावलावरती पाऊल ठेवा आणि वडिलांचं नाव उज्ज्वलित करा. कारण शुद्ध बीजापोटी फळे रसाला गोमटी. कारण शुद्ध बीज आहे ते आमचे कडू साहेब आणि त्याच्या बीजापोटी प्रणितला आपण पाहतोय, अमूलला पाहतोय. या दोघांना मी शुभेच्छा देतोय की जसं वडिलांनी नाव कमवलंय तसं तुम्ही नावलौकिक करा. या तुम्हाला गुढीपाडव्याच्या आम्ही शुभेच्छा देतोय. 19 धाबा 2 गडी बाद आणि ज्या धाबा आल्या त्याच कर सेफ आहे, यस सेफ आहे. धावसंख्या धावा फक्त 19 गडी बाद झाले 2. पहिल्या षटकामध्ये 13 धावा नंतर चौकार आला. असं वाटलं की धावा होतील, मात्र बघायचं कमबॅक करण्याचा प्रयत्न केला. गोलंदाज तयार. कोहलीचं खूप चांगलं गोलंदाजी मध्ये व्हॅरिएशन. स्लोवर चेंडू कट करायचा होता फलंदाजाला, मात्र फलंदाज संभ्रमात होता, क्या करे क्या ना करे असं म्हटलं होतं. कारण पहिल्यांदा थोडासा फ्रंटफुटला गेला, नंतर बॅकफुटला आला, डबल माइंड झालं आणि शरीराने हॅपी एंडिंग केली. कारण पहिल्या चेंडू ती चौकार आला, शेवटच्या चेंडू डॉट आला, कमबॅक केलं गोलंदाजानं आणि अशा रीती 2 षटकांची सांगता तरी. 19 धावा 2 गडी बाद. कांचन जेव्हा फलंदाजी केली समोरच्या संघाने, दिगोडे संघानं, त्याने पॉवर प्ले मध्ये किती धावा काढल्या होत्या? फक्त 30 धावा काढल्या होत्या. फक्त नाही तर तब्बल मी म्हणेन तब्बल 30 धावा. 19 वरती 2 गडी बाद. हा बघा आमचा व्यासपीठ, आमचे कडू साहेब, महेश कडू साहेब, खूप खूप धन्यवाद त्यांचे देखील. हे सर्व आमचे आयोजक त्यांच्या पाठीला पाठी लावून, त्याच्या खांद्याला खांदा लावून हे काम करत असतात कार्यकर्ते. कारण हा विजय आहे, मी काल देखील म्हटलं होतं, आज देखील म्हणतो, हा विजय हा उरणकरांचा, हा विजय आमच्या महेश कडू साहेबांचा, हा विजय सोनारी गावाचा, विजय हा क्रिकेटचा, विजय मंगेश वाकडेकर साहेबांचा आणि विजय रायगड प्रीमियर लीगचा, या रायगड जिल्ह्याचा. 19 धावा 2 गडी बाद. अप्रतिम कामगिरी या स्पर्धेच्या माध्यमातून. जेव्हा आम्ही आलोय प्रात्यक्षिणी प्रेमात पडल्या स्पर्धेच्या, कारण जिथे महेश कडू साहेब तिथे कुठेच कमी नाहीये. कारण दिलखुलास असलेलं व्यक्तिमत्व, क्रिकेटसाठी स्वतःला झोकून देणारं व्यक्तिमत्व, समाजकार्यामध्ये सातत्यानं व्यस्त असणारं व्यक्तिमत्व. मागचे 5 दिवस सातत्यानं मंचावरती बसलेत. सर्व लोकांची कामं सकाळी करून येतात, लोकांच्या समस्या सोडवतात, नंतर मात्र आपल्या क्रिकेटला वेळ देतात. हे व्यक्तिमत्व महेश कडू साहेबांच्या माध्यमातून. 19 धावा 2 गडी बाद. 76 धावा लक्षाचा पाठलागाचं गोलंदाजीचं परिवर्तन झालं. प्रथमेश पुन्हा आलाय, पिक केला चेंडूला ऑन साइडला, ऑर्थोडॉक्स बॅकअप नाहीये. प्रत्येक पहिल्या चेंडूवरती चौकार पाहायला मिळाला, हे देखील विसरता कामा नाहीये. अजून एक चौकार. रिप्ले बघा, चेंडू खराब नव्हता, समोर होता, उचली होती, तेवढा चांगला फटका सजला. ऑर्थोडॉक्स लॉंगाला चांगला प्रयत्न झाला, मात्र चेंडूला बॅकअप देऊ शकला नाहीये. प्रत्येक पहिल्या चेंडूवरती चौकार आलाय, हे 30 षटक सुरू असताना. ओ व्हॉट अ क्लास. मात्र सध्या जज करतोय फलंदाज बाद.
एक्स्ट्रा कव्हरिजनला खूप चांगला झेल टिपलाय. चिंटा रेड्डीच्या चेहऱ्यावरती स्मित अशाने फलंदाज बाद होईल. कौशल गुरवीज वॉकिंग बॅक. 3 चेंडूमध्ये 10 धावा कुठल्यात, फलंदाज बाद. मोठा धक्का. रायगड प्रीमियर लीग चिंट्याने जेव्हा झेल टिपला ना त्यानं चुंबन देखील घेतलं. त्याने चुंबन देखील चेंडूला घेतलं. खूप चांगला झेल टिपला बघा. क्लास बघा त्याचा. फटका बघा. गुडका टेकवलाय आणि खूप चांगला फटका. नाराज किती झालाय बघा. स्वतःवरती नाराज किती आलाय. बॅट बघा त्याने जमिनीवर आदळली. थोडंसं फेस्ट्रक्शन पाहायला मिळालं. तर थोडासा नाराज झाला स्वतःवरती. त्याला खेळी करायची होती. 23 वरती तिसरा धक्का. पहिला विकेट 7 वरती बाद झाला कांचन. दुसरा धक्का आपण पाहिला तर 17 वरती खतरा होता आणि आता 23 वरती तिसरा धक्का. विकेट वाचवावे लागतील का टॉप ऑर्डर फलंदाजीमध्ये तुमचे चांगले फलंदाज टॉप 5 पर्यंत असतात, 1 ते 5 पर्यंत. आणि बघायचं नंतर येणार फलंदाजी थोडंसं मीटरवर दडपण येतं जर तुमची कामगिरी चांगली झाली नाही तर. ज्या प्रतिमेशनं पहिल्या षटकामध्ये 13 धावा दिल्या होत्या त्याच प्रतिमेशनं स्वतःच्या हातामध्ये चेंडू घेतलाय. जबाबदारी स्वीकारली. मी काल देखील म्हटलं होतं व्हॉट इज द एक्झॅक्ट डेफिनेशन ऑफ रिस्पॉन्सिबिलिटी. जबाबदारीची व्याख्या काय तर प्रथमेश म्हात्रे. यस, कारण स्वतःवरती विश्वास दाखवला. त्याला माहिती आहे संघनायक आहे मी, मला जबाबदारी स्वीकारायची आहे आणि ती जबाबदारी स्वीकार देखील त्यानं. लेफ्ट राऊंड द विकेट कट करण्याचा प्रयत्न नाही जमला. शॉट पॉइंटला ते बॅकअप देत असताना मात्र मिळणार ते एकच धाव. हे चित्र आपण पाहतोय कांचन. जेव्हा जेव्हा गडी बाद होतात तेव्हा पुढच्या चेंडूवरती गोलंदाजाचा आत्मविश्वास बळकावतो आणि जेव्हा जेव्हा मोठे फटके येतात तेव्हा गोलंदाज प्रेशर मध्ये येतात. हे क्रिकेटचं सत्य सूत्र आहे. मैदानावरती आपण नेहमीच पाहतोय. आणि फलंदाज आलाय. पंचाकडे गाड मागतोय. स्ट्राईकला फलंदाज आता आलाय तो पुन्हा एकदा ओमकार गावडे. 2 चेंडूचा सामना केलाय. 2 वरती खेळतोय. एकी चौकार षटकार नाहीये. प्रतिमेचं कौतुक करेन यासाठी कारण पहिल्या चेंडूत चौकारांत त्यानं केलेलं कमबॅक हे फार महत्वाचं ठरलं. नाही जमलं स्टँड अँड डिलिव्हर करण्याचा प्रयत्न. क्रिकेटमध्ये फुटवर आणि मोबाईलमध्ये नेटवर्क फार महत्वाचं आहे सध्या तरी. कारण फुटवर नसेल तर तुम्हाला फलंदाज चकवतील. त्याला शुद्ध मराठीमध्ये पदलालित्य म्हटलं जातं. ते गरजेचं असतं. त्यासाठी वीरेंद्र सेहवाग फार चांगला फलंदाज नेहमी ओळखला जायचा. फुटवर पायाची मुवमेंट ही फार महत्वाची. इट्स अ व्हेरी इम्पॉर्टंट. इट्स अ पार्ट ऑफ क्रिकेट. परफेक्ट यॉर्कर काय लेन लाईन पिचिंग ॲक्युरेसी परफेक्शन डायरेक्शन व्हॅरेशन कंट्रोल काय गोलंदाजी दाखवली मैदानावरती. ज्या गोलंदाजाला पहिल्या चेंडूवरती चौकार आला त्या गोलंदाजाने मात्र काय करामत दाखवली. काय कमबॅक केलं मैदानावरती. 25 धावा 3 गडी बाद मैदानावरती. अजूनही स्थिती एवढी चांगली नाहीये. 76 धावा कुठायच्या तुम्हाला. लवकर खेळलाय. चेंडू फसवा. चेंडूची लाईन लेंथ कमी केली. लाईन चांगली होती बघा. ॲक्युरेसी बघा. काय परफेक्शन दाखवतोय आणि तेवढ्याच चांगल्या रीतीने विकेट किपर ते बॅकअप देतोय. 25 धावा 3 गडी बाद 76 धावांचा पाठला करायचा आहे. लक्ष थोडंसं मोठं वाटतंय कारण पहिल्या षटकामध्ये आल्या 13 धावा, दुसऱ्या षटकामध्ये आल्या 6 धावा आणि या षटकामध्ये केलेल्या 6 धावा. म्हणजे पहिल्या 6 चेंडूमध्ये 13 धावा, नंतरच्या 12 चेंडूमध्ये फक्त 12 धावा. त्यामुळे समीकरण बदललंय. 76 धावांचा लक्षाचा पाठला करायचा आहे. आता धावसंख्या आता 51 धावांची करायचं आहे येणाऱ्या 18 चेंडूंमध्ये. हे व्यक्तिमत्व बघू शकाल स्क्रीनवरती. आमचे महेश शेट कडू सातत्यानं त्यांच्या मस्तकावरती मला टिला पाहायला मिळतोय. विजयाचा टिला मी म्हणेन. विजय तिलक आहे तो आणि तुम्ही जिंकलात महेश कडू साहेब. तर ज्या पद्धतीने स्पर्धा आपण पाहतोय बाजूलाच आपण पाहतोय बैठकीचा हॉल देखील आहे. जय जय रघुवीर समर्थ. हे बघा हे व्यक्तिमत्व आहे. ते हे स्क्रीनवरती दाखवलेलं व्यक्तिमत्व आहे. हे महेशजी कडू साहेब आहेत मित्रांनो. तुमच्या माहितीसाठी कारण गावात 24 तास पाणी. जेव्हा सरपंच पदावर असताना कॉन्क्रीटचे रस्ते, तदनंतर सांडपाण्याचे व्यवस्थित निचरण, त्यानंतर त्यांचं तलावाचं सुशोभीकरण आणि तदनंतर घाणीचं व्यवस्थापन हे मॅनेजमेंट आहे त्यामागे. हे महेश कडू साहेब आहेत. हे व्यक्तिमत्व आहे आणि त्यांच्या सौभाग्यवती देखील पूनमताई देखील त्यांना भरपूर सहकार्य केलंय आणि हे व्यक्तिमत्व तुमच्या चेहऱ्यावर पाहायला मिळतंय. शुद्ध बीजापोटी फले रसाला गोमटी. दाऊंडार पर्सनॅलिटी सिंपल लिव्हिंग हाय थिंकिंग. कोणत्या प्रकारचे झगामगा नाही, कोणत्या प्रकारचे कुर्ते नाहीत, कोणत्या प्रकारचा ब्लेझर नाही, फक्त साधी राहणीमान आणि उच्च विचारसरणीचं व्यक्तिमत्व. महेश कडू तुमचा मी फॅन झालोय आणि तुम्ही देखील आम्हाला जिंकलात. 25 धावा 3 गडी बाद. येणारी षटका 18 आणि 51 धावांची गरज आहे. कंचन कठीण आहे कारण एवढं सोपं नाहीये. कारण आता कारण तुम्ही 18 चेंडूमध्ये कुठल्यात त्या 25 धावा सुरुवात झंझावात झाले. 6 चेंडूमध्ये 13 धावा कुठल्यात आणि वैशिष्ट्य सामन्याचं राहिलंय की प्रत्येक चेंडूवरती पहिल्या चौकार आलाय. हे देखील विसरता कामा नाहीये. पहिल्या 6 चेंडूमध्ये 13 धावा, नंतरच्या 12 चेंडूमध्ये 12 धावा. येणारं समीकरण आता बदललंय. येणारे चेंडू 18 आणि गरज आहे 51 धावांची. सामना चुकवू नका कारण सामना शेवटच्या टप्प्यात जाईल. दोन्ही संघांची आरापाराची लढाई आहे.
जो जिंकणार तो क्वालिफाय होणार आणि जो हरणार त्याला मात्र 365 दिवस पुन्हा रागा प्रीमियर लीगची वाट बघावी लागणार. जो चिता वो सिकंदर जो हारा वो श्रृंखला के बाहेर. मजा येईल या स्पर्धेमध्ये. खूप चांगली स्पर्धा आपण पाहतोय, खूप चांगलं आयोजन आपण पाहतोय आणि तेवढा क्रिकेटचा दर्जा, क्रिकेटचा स्टँडर्ड, क्रिकेटचा लेवल, क्रिकेटचा बॉटम तुम्हाला पाहायला मिळतोय हे विसरता कामा नाहीये. प्रशांत कडू यांचं देखील भरपूर सहकार्य राहिलं या स्पर्धेला. त्यांचे देखील मी विशेष आभार व्यक्त करेन. संकेत कडू यांचे विशेष आभार व्यक्त करेन. त्यांचे देखील भरपूर सहकार्य लाभले या स्पर्धेला. मिळणार ती एकच धाव. सिंगल डबल समीकरण जुळेल नाही जुळणार कारण तुम्हाला कुटायचे 51 धावा आणि चेंडू राहिले तुमच्याकडे फक्त 18. त्यामुळे प्रत्येक चेंडू मागे, प्रत्येक षटका मागे तुम्हाला आता गरज आहे ती 17.00. पहिला गाडी 7 वरती बाद, दुसरा 17 वरती बाद, तिसरा 23 वरती बाद. आता मात्र मोठ्या धावांची गरज आहे. ओमकार आणि शरद वरती मोठी जबाबदारी. 26 वरती 3. शांत वातावरण, रात्रीचं वातावरण, अंगाला स्पर्श करा, गारगार वारा, ब्युटिफुल ॲटमॉस्फिअर. या अशा प्रसन्न वातावरणामध्ये अगदी आल्हाददायक वातावरण रंगतो हा सामना आणि काय सामन्याची उंची वाढते. प्रेक्षकांचं लक्ष लागलंय फक्त या मैदानावरती. भरपूर प्रेक्षक युट्यूबच्या माध्यमातून सामना एन्जॉय करतात. तुमचं देखील स्वागत आहे. 26 वरती 3. गुड बॉलिंग. पहिला चेंडू तुम्हाला पाहायला मिळेल ज्याच्यावरती चौकार आला नाहीये. आतापर्यंत तिन्ही गोलंदाजांना पहिल्या चेंडू चौकार मारला हे विसरता कामा नये. आणि हा चेंडू बघा, समरीन डिलिव्हरी फुटवर नाहीये फलंदाजाचा. क्रॉस बॅट स्ट्रोक करण्याचा प्रयत्न आणि फलंदाज बीट करत आयुष कोळी. ज्या आयुष कोळीने मागच्या सामन्यामध्ये 6 धावा दिल्या होत्या तोच गोलंदाज पुन्हा एकदा कमबॅक करतोय. दाखवलंय त्यांना मैदानावरती की मी कमबॅक करू शकतोय. फार कमी वेळामध्ये चांगली कामगिरी. ओ वेगळा प्रयत्न, कट केलाय, लेट कट केलाय, गॅप मध्ये फक्त तंत्राचा वापर आणि प्रदीर्घ कालांतर येतोय हा चौकार. साहेब 3 गडी बाद. आता मात्र 10चे सरसमोर पाहिलं 3 षटकांची सांगता होते. महेश कडू साहेबांना दाखवल्या त्या स्क्रीनवरती. जबरदस्त लख प्रकाशामध्ये स्पर्धा खेळवली जाते. ऑन साइडला ताकदीचा प्रचंड वापर, गॅप मध्ये चेंडू निघून जाते. कपकते मात्र खूप चांगलं फिल्डिंग. मिड विकेट मधनं थ्रो देखील किती चांगला आलाय. हेच तर ग्रामीणचं वैशिष्ट्य आहे. मनगटी ताकदीचा वापर जास्त केला जातोय. जर तुम्ही ओपन क्रिकेट पाहिलंय तर डीप मध्ये थ्रो एवढा एक्झॅक्टली येत नाहीये. कधी कधी ते पॅरल थ्रो देतात, कधी कधी ते बाउन्स थ्रो देतात. मात्र ग्रामीणचं वैशिष्ट्य मनगटी ताकद, त्याचा योग्य वापर करतात आपले कडू आणि यासाठी ग्रामीणचे कडू ओळखले देखील जातात. मिळणार ते एकच धाव. सिंगल डबलचं समीकरण जेव्हा संधी मिळेल तेव्हा मोठे फटके असं करत सामन्याचा बिमोड करण्याचा प्रयत्न केला जातोय. दुसऱ्या बाजूनं प्रतिकार केला जातोय. एका बाजून धावा उंचावण्याचा प्रयत्न केला जातोय. प्रतिकार आणि वार प्रतिवार पलटवार पाहायला मिळतात. ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न नाही जमला. चेंडू मात्र खाली राहिलाय. फलंदाज बीट करत असताना मिळणार ती एकच धाव. हळूहळू का होईना धावसंख्या पुढे मार्गक्रमण करते. मात्र ही धावसंख्या तुम्हाला चालणार नाहीये कारण प्रत्येक षटकामागे तुम्हाला 17.00च्या गतीने धावा उभारायच्या आहेत. म्हणजे प्रत्येक चेंडू मागे सरासरी 3 धावांची गरज आहे. अशा परिस्थितीमध्ये डू ऑर डाय, करा किंवा मरा, कारण मोठे फटके गरजेचे आहेत. जिंका किंवा ही लढाई तुम्हाला हारावी लागेल. हेच तर मी सांगू शकतो मैदानावरती. मात्र काय गोलंदाजी केली आयुष कोहलीनं. एक वेगळ्या उंचीवरती नेमून ठेवलंय या संघाला आणि त्याचे कौशल्य दाखवत असताना पणा लावतोय. नाही जमलं, वाईड यॉर्कर जास्त वाईट झालाय आणि पंचानं दाखवलं की दिशा चुकली आणि पंचानं लगेच सांगितलं वाईट. अवंतर धावसंख्या इनिंग मधला पहिला वाईट येतोय. आतापर्यंत 3.5 षटकांची सांगता झाली म्हणजे 23 चेंडू मध्ये एकही वाईट नाहीये. हेच तर कंट्रोल त्याला म्हटलं जातं आणि हा चेंडू वाईट आलाय. बँगलोरला जेव्हा डीडी स्पोर्ट मध्ये आम्ही कॉमेंट्री केली, पंजाब या संघानं 9 षटकामध्ये एकही वाईट नाहीये. नंतर 3 षटकामध्ये 12 षटक पुढच्या सामन्यामध्ये एकही वाईट नाहीये. हे कंट्रोल तुमच्यामध्ये असायला हवं आणि तोच पंजाब जिंकला त्या स्पर्धेमध्ये. ओव्हर द विकेट ऑन साइडला ड्राईव्ह केलाय. मात्र बॅट हातामध्येच फिरली. चेंडू गती जास्त होती. चेंडू हवे गरगणे निघून गेला. अरुंद कार्पेट कव्हर करेल. चेंडू येणं वाकणं उचलणं फेकणं, रन गॅदर ग्रीप पिकअप अँड थ्रो त्यावेळी भरपूर वेळ जातो. ग्राउंड फिल्डिंग तुम्हाला चॅलेंजिंग असतं आणि चॅलेंज स्वीकारता आलं नाहीये. मिळणार त्या 2 धावा. कांचन आता चेंडू राहिलेत ते 12 आणि गरज आहे किती धावांची? 42 धावांची गरज आहे. बरोबर 41 धावांची गरज आहे. 41 रिक्वायर्ड फ्रॉम 12 डिलिव्हरीज. 12 चेंडू 41 धावा. कांचे सुरुवात दमदार झाले कारण पहिल्या षटकामध्ये 13 धावा, दुसऱ्या षटकामध्ये कमबॅक झालं 6 धावा, तिसऱ्या षटकामध्ये 6 धावा आणि आयुष कोहलीच्या या षटकामध्ये आल्यात त्या तब्बल 10 धावा. म्हणजे पहिलं षटक दुहेरी अंकामध्ये धावा 13 आल्या, चौथं षटक दुहेरी अंकामध्ये 10 धावा आल्या, दुसरे षटक एकेरी अंकामध्ये 6 धावा आणि तिसरं षटक एकेरी अंकामध्ये 6 धावा. अशा रीतीने गडी बाजूला 35 धावा येणारं समीकरण थोडंसं कठीण होत आहे. 12 चेंडू 41 धावांची गरज आहे. मात्र या मैदानावरती कठीण काहीच नाहीये.
Nothing is impossible. Everything is possible. That's why nothing say, I am possible. Today is my day. I can do it. I am able to that this. I will do it. I have to do it. मुझे करना ही पडेगा आणि मला ते करावं लागेल हे तुम्हाला सांगावं लागेल. 35 धावा 3 गडी बाद. खूप चांगलं क्रिकेट रंगलं. खूप मजा आली या स्पर्धेमध्ये. खूप चांगलं नीटनेटकं आयोजन नियोजन तुम्हाला पाहायला मिळालं. या सर्वांचं मनापासून आभार व्यक्त करतोय. महेश कडू मित्रमंडळाचे सर्व सदस्य या सदस्यांचं मनापासून आभार व्यक्त करतोय. खूप चांगलं प्रेम आपण दिलं. ते प्रेम घेऊन आज आम्ही या स्पर्धेत निरोप घेणार. 35 धावा 3 गडी बाद. प्रणित कडू, प्रतीक कडू, प्रशांत कडू, जितेश कडू, सत्यम तांडेल, सुनील कडू, नरेश कडू, तुषार ठाकूर, सुमित गरत, मनोज कडू, प्रशांत कडू, यश कडू, संकेत कडू, यज्ञेश ठाकूर आमचे, प्रवीण तांडे, रोहित कडू, भावेश कडू, देवेश कडू, रणजित कडू, जगदीश कडू, आदेश कडू, अमित तांडेल, हर्षित कडू, नारायण पाटील, सुभाष कडू, नयन कडू आणि महेश जगताप. अप्रतिम कामगिरी या स्पर्धेच्या माध्यमातून. 12 चेंडू आणि गरज आहे ती आता मात्र मोठ्या धावांची. 41 धावांची गरज. मात्र येणारं षटक कसं असणार आहे. जर येणाऱ्या षटकावरती 20+ धावा झाल्या तर सामना सोपं होऊ शकतो. एव्हरीथिंग इज पॉसिबल इन द क्रिकेट. सर्व शक्य आहे क्रिकेटमध्ये. खेचला फटका, योग्य टायमिंग, परफेक्ट मिडल ऑन द बॅट. चेंडू निघून गेला तो लॉंग ऑफच्या डोक्यावर फेकून दिलाय. पहिलाच खणखणीत षटकार. षटकामध्ये पहिल्या चेंडूत चौकार, दुसऱ्या षटकामध्ये पहिल्या चेंडूत चौकार, तिसऱ्या षटकामध्ये पहिल्या चेंडूत चौकार, चौथ्या षटकामध्ये पहिला चेंडू डॉट आणि 5व्या षटकामध्ये पहिल्या चेंडूत षटकार आलाय. आणि हे सांगतोय की सामन्यामध्ये आगीकूच करतोय संघ. कारण हे ग्रामीणचं क्रिकेट नाहीये, हे लीगचं क्रिकेट आहे. जरी ग्रामीणचे खेळाडू असले तरी एका गावातील खेळाडू नाही आहेत. प्रत्येक खेळाडू निवड करून घेतलाय. त्यामुळे शेवटच्या येणाऱ्या 10व्या क्रमांकाचा फलंदाज षटकार मारू शकतोय हे विसरता कामा नाहीये. कारण लीग फॉर्मॅट आहे. 11 चेंडू 35 धावा. व्हॉट अ मॅच. क्लोज एन्काउंटर. सामना रंगतोय मैदानावरती. ऑन साइडला पूल केलाय. पूल सक्सेसफुल और नॉट सक्सेसफुल. आणि पूल सक्सेसफुल. चेंडू सीमा पलीकडे गोल. अजून एक मोठा फटका. चौकार. सोनारी गाव, सोन्यासारखं सोनारी गाव आणि सोन्यासारखं नेतृत्व महेश कडू यांच्यामध्ये स्पर्धा आपण पाहतोय. येणारे चेंडू आता मात्र 31 धावांची गरज. मागच्या 2 चेंडूवरती गावडेने मारलेले मोठे फटके. या मोठ्या फटक्याने मात्र मैदानावरती अहंकार माजवलाय, दहशत माजवली. हो मी सामना जिंकू शकतोय. मी मगाशीच सांगितलं होतं टुडे इज माय डे. आय कॅन डू इट अँड एनी कॉस्ट आय हॅव टू डू इट. आणि ते मला करावं लागेल हे फलंदाज सांगत असताना. कारण आता सुरुवात राहिले ते फक्त 10 चेंडू आणि गरज आहे 31 धावांची. अजून एखादा षटकार, एखादा चौकार आला तर सामना कदाही कलाटणी घेऊ शकतोय. कारण दोन्ही संघाने एक सामना जिंकलाय, दोन्ही संघाने एक सामना हारलाय. त्यामुळे हा सामना जिंकायचा आहे. विजयाची कडी उभारायची आहे. नवीन संकल्प करायचा आहे. या स्पर्धेमध्ये क्वालिफाय व्हायचं आहे. जरी जीव गेला तरी चालेल. मात्र आम्हाला या सामन्यामध्ये 100% कमिटमेंट द्यायचं आहे हे सांगत असताना दोन्ही संघाचे संघनायक आणि खेळाडू तुम्हाला पाहायला मिळतात. येणारे समीकरण 31 धावांची गरज. जिंकू किंवा मरू हे समीकरण मध्ये तुम्हाला आता करावं लागेल. या साऱ्या पार बघायचं काय होईल ते होऊ द्या आणि होऊनच जाऊ द्या असं देखील म्हणायला हरकत नाहीये. येणारा चेंडू 10 आणि 31 धावांची गरज. व्हॉट अ मॅच. सामन्यामध्ये कधी आग लागू शकते. आग लागायला सुरुवात झाली कारण सामना तापलाय आणि वातावरण देखील तापलंय मैदानावरती. ग्रेट बॅटिंग, ग्रेट बॉलिंग आणि व्हॉट अ मॅच. क्लोज एन्काउंटर. लेगस्टंपच्या बाहेर प्रेशर आहे थोडस. प्रेशर प्रेशर प्रेशर. पंचांचा वाईटचा इशारा येतोय. आता समीकरण 10 चेंडू आणि 30 धावांची गरज. प्रेशर ऑन द बॅट्समॅन, प्रेशर ऑन द बॉलर्स, प्रेशर ऑन द फिल्डर. बट आय काइंडली रिक्वेस्ट बोथ द टीम ऑफ द प्लेयर्स, please don't play under pressure. If you play under pressure, you can't show your talent and quality. So I kindly request to suggest you show your natural game. तुमचा नैसर्गिक खेळ दाखवा, तेव्हा चुका होणार नाही. 10 चेंडू 30 धावांची गरज आहे. सामना अजूनही शेवटपर्यंत टप्प्यात आहे. परफेक्ट यॉर्कर. याच लेनचा वापर केला तर फलंदाज तुम्ही थांबवू शकता आणि ह्याच लेनचा वापर केलाय. कमबॅक केलाय उशीर का होईना गोलंदाजानं आणि मिळणार ती सिंगल. 9 चेंडू आणि 29 धावांची गरज आहे. चेंडू आणि धावांचं अंतर 20 कापायचं आहे. बघायचा सामना कोण जिंकणार, कोणता संघ या स्पर्धेमध्ये सहभागी होणार, क्वालिफाय होणार. जसं रॉयल कलंबोली संघ क्वालिफाय झाला आजच्या दिवसामध्ये. दुसरा संघ कोणता मिळणार. उत्कंठा शिकेला पोहोचते. आता डोक्याची घंटी वाजवू लागली, स्पंदने वाढू लागली हृदयाची, तर सामना रंगात आलाय. लवली हिट. चेंडू ट्रॅव्हल्सचा एक्स्ट्रा कव्हरेज झाला. बॅकअप चांगला होता. व्हॉट अ फिल्डिंग.
काय फिल्डिंग दाखवली मैदानावरती, हा क्लास, हा दर्जा, स्टँडर्ड, ही गुणवत्ता, हा लेवल दाखवला मैदानावरती आणि मिळणार ते एकच धाव. जर चांगलं क्षेत्ररक्षण झालं तर गोलंदाज त्याची उपयुक्तता दाखवू शकतोय, नाहीतर मग नेहमीच म्हटलं की आंधळं दलतंय आणि कुत्रा पीठ खातंय. जर क्षेत्ररक्षण चांगलं नाही झालं तर या स्पर्धेत 2 संघ बाहेर फेकले गेलेत आतापर्यंत. येणारे चेंडू 8 आणि 28 धावांची गरज आहे. 20 धावांचा अजूनही फरक आहे चेंडू धाबांमध्ये नाहीये. जागेवर केल्याचा प्रयत्न, डॉट डिलिव्हरी, आता मध्ये कमबॅक झालंय, सुंदर कमबॅक केले गोलंदाजानं. येणारे चेंडू 7 आणि कांचन 28 धावांची गरज. आता कठीण आहे कारण 10 चेंडू 30 धावा, प्रत्येक चेंडू 3 धावांची गरज. आता 7 चेंडू 28 म्हणजे प्रत्येक चेंडू 4 धावांची गरज आहे. सामना अजूनही रंगात आहे, अजूनही कधी होऊ शकतोय. मग ते येणारा शेवटचा चेंडू भीमोड करणारा असणाऱ्या सामन्याचा बघायचा. येणारा चेंडू कसा फेकला जाईल. शेवटचा चेंडू या षटकात येईल. 7 चेंडू 28 धावा ची गरज. ओ हेलिकॉप्टर. 7 चेंडू मध्ये गोलंदाजाने 3 चेंडू ब्लॉकर मध्ये फेकलेत आणि हेच त्याचं यशाचं गमक आहे. हे दाखवलंय रमाकांत शर्मानं, हेच दाखवलंय त्याने या षटकामध्ये. त्याचं यशाचं गमक काय तर ब्लॉक हॉल चेंडू. आता समीकरण कठीण आहे. 6 चेंडू आणि 27 धावांची गरज. सर्व प्रेक्षकांचं मनापासून आभार ज्याने या स्पर्धेमध्ये आम्हाला उदंड प्रतिसाद दिलाय पहिल्या दिवसापासून. सर्व आमचे कॉमेंटेटर्स प्रवीण दुगाडे सर असतील, रोशन तारा असतील आमचे, तदनंतर आमचे अतिश पाटील असतील, नितेश भोईर असतील, तदनंतर आमचे कॉम्प्युटर स्कोरर कांचन पालकर असतील, तदनंतर 24 इव्हेंटची संपूर्ण टीम, त्यांचं देखील मनापासून आभार व्यक्त करतोय. टीम मध्ये आमचे संदेश पाटील, विवेक असतील, चांबो असतील, तदनंतर आमचे डीजे सुनंदर, डीजे आमचे नितेश असतील, त्यांचे देखील मनापासून आभार. सर्व आमचे ऑफिशियल म्हणजे पंच कमिटी, त्यांचे देखील मनापासून आभार. तदनंतर सर्व आमचे कमिटी मेंबर्स, या सर्वांचा आभार, सर्व खेळूंचा आभार, सर्व आमचे मालक, संघनायक, व्यवस्थापक यांचे देखील आभार व्यक्त करतोय. 6 चेंडू 27 धावा. सामना बघा बदलत गेला. 12 चेंडू 41, 11 चेंडू 35, 10 चेंडू 31, 10 चेंडू 30, 9 चेंडू 29, 7 चेंडू 28, 8 चेंडू 28, 7 चेंडू 28 आणि आता समीकरण उरलंय 6 चेंडू 27 धावा. येणारे 3 चेंडू फार महत्वाचे आहेत. जर येणाऱ्या पहिल्या 3 चेंडूवरती 2 लगातार षटकार किंवा चौकार आले तर मात्र अपेक्षा उंचावेल, नाहीतर सिंगल डबल आले तर अपेक्षा कमी होऊ शकते. कारण सामन्यात तसा आपण पाहतोय. महेंद्र शेठ तोरे फाउंडेशन कर्जत need 27 run from 6 balls. So let's see who will be will and which team will be qualified of this day. All the best. Show the good game. Short pitch चेंडू ऑन साइड ला फेकून दिलाय. उंची जास्त, लांबी कमी. फलंदाज बाद. अजून एक धक्का मैदानावरती. येणारे चेंडू 5, 27 धावांची गरज. सोनारी आपण विनंती करू आजच्या रात्रीमध्ये ज्यांचा एक बहारदार आवाज आपण ऐकला, करावे गावाचे नवी मुंबईचे आमचे समालोचक मित्र नेतेजी भोईर सर, आपणास विनंती आहे की आपण अतिथी कक्षामध्ये यावं आणि रायगड प्रीमियर लीगच्या 6व्या पर्वामध्ये दिला जाणारा जो सन्मान आहे त्या सन्मानाचा या ठिकाणी स्वीकार करावा. आपल्या अमोघ वाणीतून अस्खलित मराठी शब्द आणि परफेक्ट टायमिंग साधणारा एक गोड समालोचक, स्वीट व्हॉइस ऑफ नवी मुंबई म्हणून ज्यांना उपाधी आहे असे नेतेजी भोईर सर यांचा मान सन्मान आपण या ठिकाणी करत आहोत. आवाज आवडला असेल, समालोचन आवडलं असेल तर एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत. नेतेजी भोईर सरांचा या ठिकाणी मान सन्मान केला जातोय. आज खरं तर अचानकपणे रायगड प्रीमियर लीगच्या या 6व्या पर्वाच्या आजच्या रात्रीमध्ये ज्यांचा आवाज आपल्याला ऐकायला मिळाला त्यांचा होणारा सन्मान, स्पर्धेचे मुख्य आयोजक सन्माननीय महेश कडू साहेबांच्या शुभास्ते हा सन्मान आपण त्यांना या ठिकाणी समर्पित करत आहोत. ओव्हर टू मच्छिंद्र पाटील सर. थँक्यू नितेश भोईर. या स्पर्धेसाठी एक दिवस दिलात आपण. तुमचं देखील मनापासून स्वागत आहे. अतिश तुमचं देखील स्वागत आहे. पहिल्या दिवशी देखील अँकरिंग मध्ये आम्ही पाहिलं अतिश सरांना आणि आज देखील आम्ही अतिश सरांना पाहतोय. 4 चेंडू 27, थोडेसे हवा कमी झाली. या सामन्याची ज्या पद्धतीने सामना रंगला असं वाटलं की सामना चांगला होईल, मात्र शेवट चांगला होईल की नाहीये हे मात्र कठीण आहे. आमचे प्रवीण दुगाडे सर आणि अभिषेक पाटील नेहमी म्हणायचे की यासाठी केला होता अट्टास शेवटचा क्षण गोड व्हावा. मात्र आज गोड सण आहे, मात्र सामना गोड झाला नाहीये. खूप खूप धन्यवाद निकेश, महाराष्ट्र निर्माण सिनेमेचे मनसे चषकाचे आयोजक कर्जतचे. आभार आहे तुमचे देखील. 3 चेंडू 27 धावा. सामन्याची हवा कमी झाली त्यामुळे आता विजयाच्या वाटचाल करतोय जय माता दी दिगोडे संघ. आतमध्ये आलाय, चेंडू खाली ठेवलाय, फंदाला बीट केलं. देर इज नो एक्साइटमेंट नाव, देर इज जस्ट ओनली फॉर्मेट इज गोइंग ऑन. येणारे चेंडू 2 आणि 27 धावांची गरज. मयूर शेठ घरात जय माता दी दिगोऱ्याचे मालक, त्यांच्याकडे मयूर साठी मयूर यांच्याकडनं अक्षय पवार याच्यासाठी 5,000 पारितोषिक. 5,005 त्यांच्या गाडीचा नंबर आहे. अभिनंदन साहेब तुमचं देखील. कारण 5 चेंडू डॉट फेकलेत त्या गोलंदाजानं.
मेडन षटक निघणार का आता या मैदानावरती बघायचं आहे. शेवटचा चेंडू, वाट बॉलिंग आणि वाट स्पेल सामने शेवटच्या टप्प्यात थोडासा एकतर्फे झाला. मेडन षटक नाहीये, वाईट वाईट. घरच्या पद्धतीनं या चेक केला जाईल, त्यांच्याकडे रिव्ह्यू आहे, त्यांना माहिती आहे शेवटचा चेंडू आहे, रिव्ह्यू आपण चेक करूया. जर सक्सेस झाला तर मात्र मेडन षटक राहणार आहे. खूप मजा आली या स्पर्धेमध्ये, मजा आली या स्पर्धेमध्ये. ज्या पद्धतीने स्पर्धा आपण पाहिली, महेश शेटकोडे यांचं पुन्हा एकदा आभार व्यक्त करतोय सर्व. आणि फेट डिलिव्हरी, एकदा जोरदार टाळ्या होऊ द्यात. अप्रतिम कामगिरी विपुल ठाकूरची या स्पर्धेमध्ये आज टाकले त्यानं. यावेळी मात्र मेडन षटक, अप्रतिम कामगिरी. मॅन ऑफ द मॅचची घोषणा करूया कांचन. अक्षय पवार मॅन ऑफ द मॅचचा हिरो. अक्षय पवारनं मारल्या 14 चेंडू 43 धावा. आणि पुणे आणि ठाणेमध्ये त्यांचा बंधू किरण पवार यांनी देखील त्याच धावा कुठल्यात 14 चेंडू मध्ये 43 धावा. इत्तफाकी बात आहे. मात्र मागच्या सामन्यामध्ये 3 चेंडू मध्ये एकही धाव कुठू शकला नव्हता. अपयश तर शिकलाय आणि त्यानंतर मात्र घेतलेली भरारी. या सर्वांचा आभार व्यक्त करतोय. मॅन ऑफ द मॅचची आम्ही ट्रॉफी देतोय आणि त्यानंतर मात्र ही स्पर्धा संपन्न झाली असं मी जाहीर करतोय. तिथे जॉईंट व्हा नितेश, प्लीज जॉईंट व्हा आणि मॅन ऑफ द मॅचची ट्रॉफी द्या आपण. नितेश जॉईंट व्हा तिथे. पवारला आपण द्यायचं आहे मॅन ऑफ द मॅचचा अवॉर्ड आणि त्यानंतर सर्वांचा आभार व्यक्त करून या स्पर्धेत निरोप घेऊया आपण. यस नितेश. चल, आणि आजच्या रात्रीमधील ही शेवटची लढत आपण पाहिली आणि या मॅच मध्ये मॅन ऑफ द मॅचचं नामांकन केलंय अक्षय पवार, स्टाईल आयकॉन. सो आम्ही अक्षय पवारला लगेचच विनंती करू की या आपण क्विक. आज दिवसभरामध्ये आणि रात्रीमध्ये फार छान खेळ झाला आणि एकंदरीतच काही हाय व्होल्टेज मॅचेस आपण